नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी काजल मानकर तुम्हा सर्वांचं विदर्भ आयएसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे। आपण जो नवीन उपक्रम आपल्या अकॅडमीकडून सुरू केला आहे त्याचं नाव आहे संपूर्ण स्टेट बोर्डाची तयारी। तर त्या उपक्रमाबद्दल आपण थोडी माहिती बघू आणि त्याच्यानंतर आपण काय बघणार आहोत तर आपला जो 9वी भाग 1 वर पेपर जो झालेला आहे तर त्याचं आपण एक्सप्लेनेशन बघणार आहोत। तर हा जो उपक्रम आहे मग कोणतीही गोष्ट जेव्हा आपण करतो तर त्याच्या मागे काय असते, कारण असतं, राईट। मग आपल्या डोक्यात आधीच येतं की मग ही गोष्ट आपण का करावी, नेमकं ह्याचं महत्त्व काय आहे आणि करावी तर मग ती कशा प्रकारे करावी असे प्रश्न आपल्याला सुरुवातीला उद्भवतात। मग हे जे प्रश्न आहेत लक्षात घ्या, संपूर्ण स्टेट बोर्डची तयारी म्हणजे संपूर्ण मध्ये मग काय आलं तर सगळेच विषय आले त्याच्यामध्ये। मग विज्ञान, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र या सगळ्या स्टेट बोर्डची आपण तयारी करून घेणार आहोत। तुम्हाला माहिती असेल की जेव्हा आपण आयोगाचा अभ्यास करायला सुरुवात करतो किंवा कुणी आपल्याला आयोगाचे जेव्हा माहिती देतं परीक्षेची तेव्हा ते सुरुवातीलाच काय सांगतात आपल्याला की स्टेट बोर्डची पुस्तकं वाचा। का वाचा तर तुम्हाला माहिती असेल की ह्या सर्व विषयांच्या मूलभूत संकल्पना ज्या आहेत आणि जी माहिती दिलेली आहे, ज्याप्रमाणे आयोगाचा कल आहे, आयोग ज्याप्रमाणे प्रश्न विचारतं तर त्याप्रमाणे स्टेट बोर्ड मधूनच जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले असतात हे तुमच्या लक्षात येईल। म्हणजे संकल्पना आहेत विज्ञान आणि भूगोल ह्या विषयाच्या ज्या संकल्पना आहेत त्या जवळपास सर्व संकल्पना स्टेट बोर्ड मध्येच कव्हर करण्यात आला। म्हणजे इथं काय होतंय की जेव्हा तुमच्या संकल्पना क्लिअर असतील, एखादी संकल्पना तुम्हाला पूर्णपणे माहिती असेल तर तुम्ही त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा कोणत्याही अँगलने जर प्रश्न विचारण्यात आला तर त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता, राईट। म्हणजे आपल्याला कधी काय कंप्लीट करायचं असतं, एक सर्कल कंप्लीट करायचं असतं, लक्षात घ्या। आता आपण जे स्टेट बोर्डचे काय करणार आहोत, तयारी करणार आहोत तर त्याच्यामध्ये स्टेप्स काय आहेत पहिल्या लक्षात घ्या की आपण काय करणार आहोत, तुम्हाला एक आठवड्याचं टार्गेट देणार आहोत। म्हणजे हा रविवार आहे तर ह्या रविवारी मी तुम्हाला काय देईल, एक टार्गेट देईल। मग ते टार्गेट काय असेल तर हे स्टेट बोर्डचे पुस्तकं जे आहेत, जसं विज्ञानचं आपण जर एक्झाम्पल घेतलं तर 6वीचं पुस्तक, 7वी, 8वी, 9वी, 10वीचे 2 पुस्तकं, अशा प्रकारे हे जे पुस्तकं आहेत मग तुम्हाला त्याचं टार्गेट दिलं जाईल की पहिले तुम्हाला 6वीचं टार्गेट दिलं जाईल। तर त्याच्यामध्ये काय होईल की आठवडाभरात तुम्हाला ते 6वीचं पुस्तक काय करावं लागेल, त्याचा अभ्यास करावा लागेल। अभ्यास केल्यानंतर मग 7व्या दिवशी म्हणजे पुढच्या रविवारी जे आहे त्याच्यावर तुमचा 30 मार्क्सचा किंवा 50 मार्क्सचा जो आहे तो पेपर होईल। आणि हा पेपर झाल्याबरोबर त्या पेपरचं पूर्ण विश्लेषण, सखोल विश्लेषण तुम्हाला देण्यात येईल। म्हणजे इथं काय होतंय लक्षात घ्या की आपण एक टार्गेट देतोय, त्याच्यानंतर त्या टार्गेटवर आपण परीक्षा घेतोय आणि परीक्षा झाल्यानंतर आपण त्याचं सखोल विश्लेषण देतोय। विश्लेषण देताना फक्त पेपरमध्ये जे प्रश्न आलेले आहेत किंवा जो ऑप्शन करेक्ट आहे त्याचंच आपण विश्लेषण देणार नाही आहोत, तर सखोल 4 ऑप्शन्स असतील तर 4ही जे ऑप्शन्स आहेत ते कोणत्या माहितीशी रिलेटेड आहेत, नेमकं त्याच्या मागचं जी आहे माहिती काय आहे, मूळ माहिती, त्या सगळ्या गोष्टींचं आपण विश्लेषण देणार आहे। म्हणजे इथे काय होणार आहे, तुमचं एक प्रश्न जेव्हा तुम्ही प्रिपेअर करता त्याच्यासोबत बाकी आणखी 3 प्रश्न सुद्धा प्रिपेअर होणार आहेत। म्हणजे आपण एकाच वेळी 4 प्रश्न प्रिपेअर करणार आहे। मग आता इथे काय होतंय की जेव्हा तो पेपर सेट केला जाईल तर ज्या सगळ्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत, जी पूर्ण माहिती आहे ती पूर्ण माहिती काय केल्या जाईल त्या पेपर्समध्ये कव्हर केल्या जाईल। मग काय होतंय की तुम्ही एका आठवड्यात बरोबर अभ्यास करताय टार्गेट दिल्यानुसार। जर आपण काय म्हणतो की माणसाच्या आयुष्यात काय हवं, एक एम हवं, टार्गेट हवं। का हवं तर जेव्हा टार्गेट ठरलेलं असतं तर जी ॲबिलिटी आहे आपल्यामधली ते टार्गेट कंप्लीट करण्याची ती आपण पूर्ण ॲबिलिटी वापरून काय प्रयत्न करतो की हे माझ्याकडून टार्गेट कंप्लीट झालंच पाहिजे, एवढ्या वेळामध्ये कंप्लीट झालंच पाहिजे, हा मनुष्य स्वभाव आहे। मग प्रत्येकजण काय करेल की 7 दिवसाचं टार्गेट दिले त्या 7 दिवसात हे माझं पुस्तक पूर्ण झालंच पाहिजे, त्याच्यानंतर मी पेपर देईल। आणि पेपरमध्ये तुम्ही जी माहिती तुम्ही वाचलेली माहिती आहे ती इम्प्लिमेंट कराल तिथे। मग ह्याच्यामध्ये काय होईल की जेव्हा तुम्ही ती माहिती इम्प्लिमेंट कराल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की ऑलरेडी आपल्याला काही जी माहिती आहे ते आपण वाचलेली आहे पण तरी त्यावरचे आपल्याला प्रश्न सोडवता येत नाहीयेत। कारण काय तर जी माहिती इथे डोक्यामध्ये आपल्या साठलेली आहे ती आपण इम्प्लिमेंट करू शकत नाही आहे किंवा काही माहिती आपल्याला आठवणच राहत नाहीत। मग ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत की काही माहिती आठवत नाही आहे तुम्हाला, काही माहिती तुम्ही तिथे
आन्सर बनवण्यासाठी इम्प्लिमेंट करू शकत नाही आहे, तर ह्याच्यामध्ये काय होईल, जेव्हा तुमचे सतत पेपर्स घेतले जातील तर त्याच्यामध्ये तुमचा सराव होत राहील. ज्यावेळी आपण एखादा प्रश्न सोडवलेला असतो तर तो प्रश्न आपल्या डोक्यामध्ये नेहमीसाठी राहतो. तोच प्रश्न जर परीक्षेमध्ये पुन्हा विचारण्यात आला तर तो त्याचं उत्तर चुकतं का, तर नाही. मग इथे काय होईल, जेव्हा आम्ही त्याचं विश्लेषण देऊ पेपर झाल्यानंतर तर तुम्हाला सखोल माहिती देण्यात येईल. आता 6वीचं जे पुस्तक आहे, 6वीमध्ये एखादी संकल्पना असेल तर फक्त तेवढीच माहिती तुम्हाला देण्यात येणार नाही, तर त्याच्यामध्ये काय होईल की जसे विज्ञानाचे 11वी 12वीचे जे पुस्तक आहेत ते मराठी माध्यमामध्ये उपलब्ध नाही आहेत, त्याच्यामुळे 11वी 12वी मधली जी इन्फॉर्मेशन असेल त्या संकल्पनेबद्दल ती पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथेच देण्यात येईल. म्हणजे इथं काय होत आहे, व्हॅल्यू ॲडिशन होत आहे माहितीचं. तुम्हाला एक्स्ट्राची माहिती जी आहे ती तिथेच पुरवल्या जाते. म्हणजे स्टेट बोर्डची माहिती प्लस आपण 11वी 12वीच्या पुस्तकांची माहिती, अशी सगळी माहिती जी आहे त्याच्यानंतर करंटमध्ये जर त्या विषयाच्या बाबतीत काही चालू असेल, संशोधन चालू असेल तर ती सगळी माहिती आपण तुम्हाला एकाच वेळी विश्लेषण देताना देणार आहोत. म्हणजे इथे काय होईल की आयोगाने काय केलं की कोणत्याही भागावर, जसं काय असतं सर्कलला बिंदू असतात वेगवेगळे, राईट. आता कोणत्याही बिंदूवर म्हणजे कोणत्याही भागावर जर आपल्याला प्रश्न विचारला तर त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आपण देऊ शकू, राईट. मग आता कुणी म्हणेल की तुम्ही आधी 6वीचं टार्गेट देताय, नंतर 7वीचं, नंतर 8वीचं. मग इथे काय होतंय, सगळे तुम्ही जर अनुक्रमणिका बघितली तर सगळे घटक तर सारखेच आहे. मग आम्ही डायरेक्ट 10वीचाच अभ्यास करतो ना, तो कॉन्सेप्ट पाठच करून घेतो. पण इथे काय होतंय की तुम्ही डायरेक्ट जेव्हा अशा 10वीचा जर एखादा कॉन्सेप्ट तुम्ही पाहिला तर त्याच्यामध्ये काय होतंय की तुम्ही बेसिकपासून वाचत आलेले नसता, त्याच्यामुळे तो कॉन्सेप्ट तुम्हाला कळणं कठीण होऊन जातं, जड होऊन जातं. आणि अशा वेळी मग काय करतात विद्यार्थी, नाही सायन्स कठीणच आहे, भूगोल कठीणच आहे, ह्याच्या संकल्पना कठीणच आहेत, आपण पाठच करून घेऊया. काही जे टॉपिक्स आहेत ते तुम्हाला पाठ करावे लागतात, जसं काही इन्फॉर्मेशन्स आहेत, हार्मोन्सची नावं आहेत आणि त्यांचे कार्य आहेत, ह्या गोष्टी तुम्ही पाठ करू शकता. पण जर कन्सेप्टमधल्या गोष्टी तुम्ही पाठ केल्या तर फक्त जर त्या कन्सेप्टवर डायरेक्ट प्रश्न विचारण्यात आला तरच तो तुम्हाला प्रश्न येईल. पण जर आयोगाने थोडासाही प्रश्न फिरवला, जसं आयोगाची सवय आहे, तर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही. म्हणजे काय होईल, तुम्ही एका एवढ्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता पण आपल्याला तर पूर्ण सर्कल कंप्लीट करायचं आहे, राईट. कारण आपल्याला पोस्ट मिळवायची आहे. हे जे सर्कल जर कंप्लीट करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, स्टेप वाईज वरती जावं लागेल. आणि म्हणून आपण 6वी 7वी 8वी 9वी 10वी आणि 11वी 12वीचे अवेलेबल असतील तर ते अशा प्रकारे आपण एक सर्कल कंप्लीट करणार आहोत. इथे तुमचा काय होतोय, फायदे काय काय होत आहेत तर लक्षात घ्या. जेव्हा आपल्याला टार्गेट दिलं तर आपण पूर्ण ॲबिलिटी यूज करतो ते टार्गेट कंप्लीट करण्यासाठी. त्याच्यानंतर कधी कधी विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची खूप आवड असते, ते अभ्यास करायला तयार पण असतात, पण मग अनुशासन नसतं, डिसिप्लिन नसतं. म्हणजे जर तुम्ही 6वीचं पुस्तक घेतलं तर तुम्ही महिनाभर ते पुस्तक वाचाल आणि वाचल्यानंतर सोडून द्याल, ती माहिती तुम्ही वाचली आहे सोडून द्याल, त्याचं कुठेही ॲनालिसिस होणार नाही की नेमकी ती माहिती किती तुम्हाला आठवणीत राहते, त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं, प्रश्नाची उत्तरं सोडवताना हे ॲनालिसिस आपण करत नाही. डायरेक्ट परीक्षेमध्ये जाऊन आपण प्रश्न बघतो त्यावेळी आपल्याला ते कठीण होऊन जातं, आपले प्रश्न चुकू शकतात. मग इथे काय होतं की एकाच आठवड्यात तुम्ही जे 1 महिन्यात पुस्तक कंप्लीट करता ते एकाच आठवड्यात कंप्लीट होत आहे. त्या आठवड्याचे शेवटचा दिवस जो आहे त्या दिवशी तुमचं स्वतःचं ॲनालिसिस पण होतं आहे की मी नक्की कुठे चुकतोय, मी ते हे वाचलं होतं तरी मला का आलं नाही, तर ॲनालिसिस होतं. आणि त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त माहिती, व्हॅल्यू ॲडिशन, त्याच्यानंतर पूर्ण प्रश्नाचं सखोल विश्लेषण काय केलं जाते तुम्हाला तिथे दिलं जातं आहे. म्हणजे जी माहिती तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे तर त्याच्यामध्ये काय होईल, व्हॅल्यू ॲडिशन होणार आहे आणि ती गोष्ट जी आहे ती पक्की तुमच्या डोक्यात बसून जाईल. म्हणजे जर प्रश्न विचारण्यात आला कोणत्याही भागावर तर तुम्ही त्याचं हमखास उत्तर देऊ शकता, ते गुण तुमचे हक्काचे गुण राहतील. लक्षात आलं. म्हणजे आपण असे स्टेप वाईज जाणार आहोत, 6वी 7वी 8वी 9वी 10वी असं आपण प्रत्येक विषयाचं करणार आहोत. आपण जे आता अकॅडमीकडून आधीच ऑफलाईन क्लासेस जे आहेत त्याच्यामध्ये या उपक्रमाला सुरुवात झालेली आहे. आपण विज्ञान या विषयाची सुरुवात केली आहे 6वी 7वी 8वी. त्याच्यानंतर 9वीचं जे पुस्तक आहे मग ते मोठं पुस्तक आहे, तर अशा वेळी आपण काय करू, त्याचे 2 किंवा 3 भाग करू, 3 पेपर्स होतील त्यावर किंवा 2 पेपर होतील. म्हणजे इथं काय होतंय की फक्त कव्हर करायचं म्हणून नाही तर प्रत्येक कन्सेप्ट जो आहे विद्यार्थ्याच्या डोक्यात व्यवस्थित बसायला हवा, त्याचा सराव व्हायला हवा की आयोगाची परीक्षा कशी असते, नेमकी आपण काय करायला हवं, कशा प्रकारे आपण प्रश्न सोडवायला हवे, माहितीचा उपयोग कसा करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण इथं सराव करून घेणार आहोत. आणि ह्याच्यामध्ये मग विज्ञान
विषयाचे जे पुस्तकं संपले त्याच्यानंतर मग आपण दुसरा विषय चालू करू, भूगोल किंवा इतिहास, त्याच्यानंतर मग राज्यशास्त्र, अर्थशास्त्र. जसं राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्राचे 11वी 12वीचे पुस्तक स्टेट बोर्डचे अवेलेबल आहेत. म्हणजे इथं काय होतं आहे, आपलं सगळे जे सब्जेक्ट्स आहेत ते आपले एकाच उपक्रमात कव्हर होत आहेत, राईट. आपण वेगवेगळे शिकतोय का ते नाही. आणि त्याच्यानंतर जरी विद्यार्थ्यांना माहीत असलं की स्टेट बोर्ड महत्त्वाचे आहेत, ते वाचायचे आहेत, तरी काही विद्यार्थी ते वाचत नाहीत आणि काहींनी वाचलेलं असलं तरी त्यानंतर ते त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. मग अशा वेळी काय होईल, जर तुमच्याकडे ऑलरेडी पेपर्स तुम्ही दिलेले आहे, सराव तुमचा झालेला आहे, तर परीक्षेच्या दृष्टीने हे फार तुम्हाला उपयोगी पडेल. कारण तुम्ही ट्रेंड बघितला तर जास्तीत जास्त प्रश्न जे आहेत भूगोलाचे असू द्या, विज्ञानचे असू द्या, इतिहासचे असू द्या, कधी कधी तर डायरेक्ट प्रश्न तशीच्या तशी लाईन जसंच्या तसं वाक्य उचलून टाकलेलं असतं एक्झाममध्ये. मग ह्याच्यावरनं आपल्याला कळतं की किती महत्त्व आहे स्टेट बोर्डचं आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करायला नाही पाहिजे. म्हणूनच हा उपक्रम चालू केला. आणि ह्याच्यामध्ये काय होतं की सगळे विषय एकसोबत आपले कव्हर होणार आहेत. आणि ह्या उपक्रमाची जी आपण फी ठेवली आहे ती आहे 1500 रुपये. 3 ऑक्टोबर 2021 पासून आपण हा जो आहे उपक्रम लॉन्च करतोय. आणि मग ह्या उपक्रमामुळे काय होईल की सराव जास्तीत जास्त होईल, विद्यार्थी स्वतःचा ॲनालिसिस करू शकतील, विद्यार्थ्यांना एक डिसिप्लिन लागेल. ज्याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याला दिशा देणारं कुणीतरी हवं असतं. मग ते गुरु असू शकतात, त्यांचे मोठे भाऊ बहीण असू शकतात, मित्रमैत्रिणी असू शकतात. त्याचप्रमाणे ह्या उपक्रमात तुम्हाला एक दिशा मिळेल, एक अनुशासन मिळेल. त्याच्यामुळे काय होईल की जी गोष्ट खूप जास्त महत्त्वाची आहे ती गोष्ट तुमच्याकडून इथे करून घेतल्या जाईल, जेणेकरून तुमचे जे हक्काचे गुण आहे आणि त्याच्यानंतर जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी तुम्हाला ह्याचा उपयोग होईल. तर ह्याच्यामध्ये आपण सगळे सब्जेक्ट्स कव्हर करणार आहोत, ठीक आहे. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर आपल्या जे अकॅडमीचं ॲप आहे विदर्भ IAS अकॅडमीचं, ते ॲप तुम्हाला डाउनलोड करावं लागेल. आणि जी माहिती आहे या उपक्रमाबद्दलची, आणखी जास्त माहिती तुम्हाला ॲपवर अवेलेबल होईल. त्याच्यामध्ये काय करणार आहोत आपण की जे पेपर घेणार आहोत ते पेपरचे जे PDF आहेत ते तुम्ही स्वतःच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकाल आणि त्याची प्रिंटही काढू शकाल. म्हणजे ते पेपर्स तुमच्याकडे नेहमीसाठी राहतील. त्याच्यानंतर आपण त्याचे विश्लेषणाचे व्हिडिओ लगेच टाकणार आहोत. हे विश्लेषणाचे व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला जे कोर्सचा पूर्ण ड्युरेशन आहे, 1 वर्षाचं ड्युरेशन, त्या पूर्ण 1 वर्षासाठी तुम्हाला ते उपलब्ध असणार आहेत. त्याच्यानंतर एक्सप्लेनेशनमध्ये आपण जे PPT घेणार आहोत ते तुम्हाला ॲपवर उपलब्ध होतील. लक्षात घ्या की हा कोर्स जरी लेट जॉईन केला एखाद्या विद्यार्थ्यांनी, म्हणजे लॉन्च झाल्यापासून 2 महिन्यांनी जॉईन केला, तरी त्या 2 महिन्यापासून मग पुढे 1 वर्ष काय होणार आहेत, सर्व संसाधनं उपलब्ध होणार आहेत. तुम्ही काय करू शकता, इथे PDF जेव्हा तुम्ही डाउनलोड करताय पेपरची, तर पेपरची PDF तुम्ही डाउनलोड केलेली आहे, त्याची प्रिंट काढलेली आहे. तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार, तुम्ही तुमच्या टाईमनुसार, एखाद्याला 9 ते 9:30 वेळ नसेल तर तो काय करेल, दुपारच्या वेळी लायब्ररीत बसून किंवा एका शांत ठिकाणी बसून तो त्या वेळेत पेपर सॉल्व्ह करेल. आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता, विश्लेषणाचे पूर्ण व्हिडिओज बघू शकता. आणि इथे काय केल्या जाईल तर तुम्हाला जे डाऊट्स असतील ते सुद्धा इथं क्लिअर केल्या जातील. तर त्यासाठी तुम्हाला विदर्भ IASचं ॲप डाउनलोड करावं लागेल, ठीक आहे. तर आपण आणखी एक प्रश्नाचं विश्लेषण बघणार आहोत. आपण डेमो लेक्चरमध्ये भरपूर प्रश्नांचे विश्लेषण बघितले, ज्याची माहिती स्टेट बोर्डमध्ये जशी तर तशी देण्यात आलेली आहे. आपण आणखी एक प्रश्न बघणार आहोत जे यावर्षीच्या गट ब च्या परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. तर स्फटिकासारख्या पदार्थांना, आणि खाली 3 वाक्य आपल्याला दिलेले आहेत आणि पर्यायी उत्तरे कोणतं बरोबर आहे कोणतं चूक आहे अशा प्रकारे आपल्याला विचारले. तर त्याच्यामध्ये 3 वाक्य जे होते, तर पहिलं वाक्य होतं निश्चित भौमितिक रचना असते त्याला, ओके. आपण जी स्पेसिफिक जॉमेट्री म्हणतो, जो आकार आपण असं म्हणू शकतो, तर ती रचना असते असं त्यांचं म्हणणं आहे. निश्चित द्रवीभवन बिंदू असतो, मेल्टिंग पॉईंट जो असतो तो शार्प मेल्टिंग पॉईंट असतो. त्याच्यानंतर दिशानुवर्ती गुणधर्म म्हणजे जे आहेत की प्रत्येक दिशानुवर्ती गुणधर्म म्हणजे काय, तर जे वेगवेगळ्या दिशा आहेत त्या वेगवेगळ्या दिशेला त्यांचे गुणधर्म कसे असतात, वेगवेगळे असतात. त्याच्यानंतर आयसोट्रॉपिक ज्याला आपण म्हणतो, आयसोट्रॉपिक म्हणजे समस्थानिक. तर ह्याच्यामध्ये काय होतं की कोणत्याही दिशेला जर तो क्रिस्टल आपण फिरवला, ओके, जर तो पदार्थ आपण कोणत्याही दिशेला असला तरी त्या प्रत्येक दिशेला त्याचे गुणधर्म काय असतात, सारखेच असतात.
वरती म्हणजे आयसोट्रॉपिक आणि हे झालं आयसोट्रॉपिक. तर अशा प्रकारे आपल्याला एका स्फटिकाबद्दल म्हणजे क्रिस्टलबद्दल विचारलेलं आहे. मग आता इथं काय आपल्याला बघायचं की कोणतं बरोबर आहे आणि कोणतं चूक आहे. तर इथे लक्षात घ्या, हे जे क्रिस्टलाइन सॉलिडबद्दलचा प्रश्न होता तर आपल्या स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये 9वीचं जे विज्ञानाचं स्टेट बोर्ड आहे त्याच्यामध्ये ही माहिती बघा इथे देण्यात आलेली आहे. ठीक आहे, ही माहिती आपल्याला इथे दिली आहे. इथे तुम्हाला लक्षात येईल की अच्छा म्हणजे स्टेट बोर्डमधूनच आपण डायरेक्ट प्रश्न घेतलेला आहे. त्याच्यामध्ये काय काय आहे की अणूंची रचना काय असते, नियमित व निश्चित असते. म्हणजे भौतिक रचना एक स्पेसिफिक भौतिक रचना असते त्याला. ओके, याचा द्रवणांक आणि उत्कलनांक कसा असतो, उच्च आपल्याला होतं याच्यामध्ये वाक्य. निश्चित द्रवीभवन बिंदू असतो त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर स्फटिक रूपातील पदार्थांना निश्चित भौमितिक रचना, पहिलं वाक्य जे होतं. तीक्ष्ण कडा व सपाट पृष्ठभाग असतात. हे अशा प्रकारे आपल्याला वाक्य देण्यात आलेले होते. आता इथे लक्षात घ्या की क्रिस्टल्सबद्दल एवढीच माहिती इथे देण्यात आलेली आहे आपल्याला. त्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारला, पण याच्यामध्ये काय केलं आहे त्यांनी की दिशानुवर्ती जे आहे आयसोट्रॉपिक त्याच्याबद्दल स्टेट बोर्डमध्ये जी माहिती देण्यात आलेली नाही आहे. पण आपण प्रश्न पेपर सेट करताना आपण जेव्हा प्रश्न असे टाकू तर त्यावेळी काय होईल की स्टेट बोर्डमध्ये मग ह्या पॉईंटबद्दल माहिती दिलेली नाही आहे ना, तर त्या पॉईंटबद्दल सुद्धा आपण काय बघणार आहोत, माहिती बघणार आहोत. म्हणजे जेव्हा तुम्हाला हा भाग शिकवला जाईल, क्रिस्टल्सबद्दल शिकवला जाईल, तेव्हा फक्त क्रिस्टल्सच्या एवढ्याच प्रॉपर्टी आहेत का नाही, आणखी काही प्रॉपर्टी असतील, गुणधर्म असतील, त्या गुणधर्मांबद्दल सुद्धा तुम्हाला शिकवल्या जाईल. म्हणजे जेणेकरून काय होईल की आयोगाने ह्या वाक्यांव्यतिरिक्त आणखी काही वाक्य जर टाकले त्याच्यामध्ये तर त्या वाक्यांचं उत्तर सुद्धा तुम्ही देऊ शकाल. ते वाक्य सुद्धा तुम्हाला माहिती असतील. जशा प्रकारे क्रिस्टल जर आपण बघितला, हा आहे डायमंड. ओके, तर ह्याच्यामध्ये सुद्धा ते सगळे गुणधर्म आहेत. ह्याची काय असते, एक भौमितिक रचना फिक्स असते, स्पेसिफिक जॉमेट्री असते त्याला. त्याच्यानंतर जे आहे दिशानुवर्ती म्हणजे वेगवेगळ्या दिशेला ते काय दाखवतात, वेगवेगळे गुणधर्म दाखवतात. त्याच्यानंतर फ्युजन ऑफ हीट ऑफ फ्युजन ज्याला आपण म्हणतो, म्हणजे याला सॉलिड स्टेटपासून स्थायी रूपातून द्रवरूपात जाण्यासाठीची जी उष्मा लागते तर ती उष्मा कशी असते, फिक्स असते. जेवढी उष्मा त्याला नेहमी लागत असेल तेवढीच सॉलिड स्टेटपासून लिक्विड स्टेटमध्ये जायला नेहमी तेवढीच उष्मा त्याला म्हणजे हीट एनर्जी त्याला लागेल. त्याला आपण हीट ऑफ फ्युजन म्हणतो. कशी आहे, फिक्स आहे, स्टेबल आहे. त्याच्यानंतर आता या क्रिस्टलला आपण काय करू शकतो, हा जो डायमंड आहे याला आपण काय करू शकतो, क्लिवेज देऊ शकतो. म्हणजेच याचा आपण दोन समान भागामध्ये अगदी स्मूथली याचे दोन भाग करू शकतो. ज्याप्रमाणे आपल्याला सोडियम क्लोराईड ह्या सुद्धा क्रिस्टल सुद्धा हे सगळे गुणधर्म दाखवतो. आपण काय करू शकतो, दोन स्मूथ सरफेसमध्ये त्याला विभाजित करू शकतो. आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या, ही जी रचना आहे पूर्ण आतमधली जी रचना आहे तर ह्याच्यामध्ये काय असतं, तर ही नियमित रचना असते. नियमित आणि निश्चित रचना असते. डायमंडची रचना तर तुम्ही बघितली तर एक निश्चित रचना आहे, हे तुमच्या लक्षात येईल. मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे सगळे गुणधर्म आपण बघणार आहोत. ठीक आहे, दिशानुवर्ती मग तुम्हाला कळलं असेल की दिशानुवर्ती म्हणजे काय, तर वेगवेगळ्या दिशेला तो वेगवेगळे गुणधर्म दाखवत असतो. तर अशा प्रकारे जशी आपण क्रिस्टल्सबद्दल माहिती बघताना मग आपण आणखी एक्स्ट्रा माहिती बघणार आहोत की डायमंड आहे, मग डायमंड कशा प्रकारे ते गुणधर्म दाखवतो, क्रिस्टल्स म्हणजे काय. आता लक्षात घ्या की जेव्हा आपण पुस्तक वाचत असतो तेव्हा आपण वाचतो की ओके शास्त्रज्ञ दिसत आहे आपल्याला, त्याच्यानंतर महत्त्वाचे घटक. आपण अशा प्रकारे हे जे घटक असतात हे आपल्या लक्षातही राहत नाहीत. ठीक आहे, लक्षात राहत नाहीत किंवा आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही, ह्याच्यावर आयोग प्रश्न बनवणारच नाही कधी कधी आपल्याला वाटतं. पण ज्यावेळी ह्याच्यावरचा एखादा प्रश्न तुम्ही सोडवलेला असतो तर त्यावेळी तुम्हाला काय लक्षात येईल की हो याच्यावर पण प्रश्न बनवू शकतो, राईट. आयोग पण प्रश्न याच्यावर बनवू शकतो. त्यावेळी तुम्ही काय ती इन्फॉर्मेशन तुमच्या डोक्यात पक्की बसते. मग ह्याच्यामुळे काय होईल की ज्याप्रमाणे आयोग प्रश्न विचारतं तर ते प्रश्न जे आहेत ते आपण त्याचप्रमाणे पेपरमध्ये प्रश्न सेट करणार आहोत. आणि त्याच्यानंतर मग तुमचा आणखी एक सराव होणार आहे, तो म्हणजे दिलेल्या वेळात. जसं गट बची परीक्षा जी असते 100 क्वेश्चन्स असतात आणि 60च मिनिट असतात. मग दिलेल्या वेळात हे जे आपली सगळी आपण माहिती मिळवलेली आहे ती इम्प्लिमेंट कशी करायची, तेवढ्या वेळात जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला कसे सोडवता येईल, जेणेकरून काय आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळवता येईल. तर त्या सगळ्यांची प्रॅक्टिस तुमची ऑलरेडी इतकी झालेली असेल
कारण आपण ह्या सगळ्या विषयांवर आपले खूप जास्त पेपर्स होणार आहेत. जर प्रत्येक वर्गाचे पेपर घेत गेलो, काही वर्गांचे 2 किंवा 3 पेपर्स होतील, तर इतके जर प्रश्न आपण स्टेट बोर्डवर सॉल्व करतोय म्हणजे आपले सगळ्या संकल्पना इथे काय होत आहेत, कव्हर होत आहेत. म्हणजे आपला कॉन्फिडन्स काय ऑलरेडी थोडा वाढलेला असेल. आणि जेव्हा तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप झालेला असतो तेव्हा तुम्ही काय करू शकता, जे नॉलेज आहे ते व्यवस्थितरित्या वापरू शकता. आणि जेणेकरून परीक्षा आयोगाची जेव्हा परीक्षा येणारच आहे, आता जागा निघणारच आहेत, ते थांबणार आहेत का नाही, येथील 2022 मध्ये परीक्षा होईल, तोपर्यंत काय असलं पाहिजे, आपण ह्या सगळ्या घटकांसाठी प्रिपेअर असलो पाहिजे. आपलं जर ऑलरेडी सगळे स्टेट बोर्ड प्रिपेअर झालेले आहेत, इतकी माहिती आपल्याकडे कलेक्ट झालेली आहे, त्याचा सरावही झालेला जर असेल, तर ऑलरेडी आपल्याला काय मिळेल की एक खूप चांगला आउटपुट आपल्याला मिळालेला असेल. मग आपण काय करू शकू की व्यवस्थित वेळेत मॅनेजमेंट करून आपण ते परीक्षा क्रॅक करू शकू, हे तुमच्या लक्षात येईल. ओके, तर ह्या उपक्रमाबद्दल जास्तीची माहिती तुम्हाला ॲपवर पूर्णपणे देण्यात आलेली आहे. तर ॲप डाउनलोड तुम्ही करू शकता आणि त्याच्यानंतर उपक्रमाची माहिती बघू शकता. ओके, तर ह्याच्यानुसार या उपक्रमानुसार आपण एक टार्गेट दिलं होतं. तर ते टार्गेट होतं 9वीच्या या पुस्तकावर. आपण 9वीचे 2 भाग केले. त्याच्या पार्ट 1वर आपण काय केलं तर पेपर सेट केला होता. त्या पार्ट 1च्या पेपरचं आपण एक्सप्लेनेशन बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये जो पहिला प्रश्न होता तो होता, विविध कारणांमुळे शिजवलेले अन्न खराब होते. खराब झालेल्या अन्नामध्ये आढळून येणारे जीवाणू कोणते? जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया, हे आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. लक्षात घ्या, अशाच प्रकारचा प्रश्न जो आहे तो आयोगाने सुद्धा याआधी विचारला होता. त्यांनी काय केलं होतं की जसं इथे शिजवलेल्या अन्नामध्ये कोणते जीवाणू असतात ते तुम्हाला विचारलं होतं. तर तिथे काय केलं होतं त्यांनी, जे खराब झालेलं अन्न आहे किंवा जे कॅन फूड असतं, जे पॅक फूड असतं, तर त्याच्यामध्ये ते एक्सपायरी डेट आल्यानंतर कोणते जीवाणू आढळून येतील, तर त्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, क्लॉस्ट्रिडियम नावाचे जीवाणू आढळून येतात. तुम्ही भरपूर गोष्टी ऐकल्या असतील की लग्नाच्या ठिकाणी वगैरे फूड पॉयझनिंग झालं भरपूर लोकांना, हे कारण मग अशा कार्यांमध्ये काय होतं की कधी कधी जे शिजवलेलं अन्न आहे ते खूप काळासाठी तसंच ठेवलं जातं आणि मग त्याच्यामध्ये काय होतात, क्लॉस्ट्रिडियम जीवाणू तयार होतात. आता इथे यांच्यामुळे काय होतं, हे क्लॉस्ट्रिडियम जीवाणू जे आहेत हे एकतर मुक्तपणे मातीत आढळून येतात किंवा मानवाच्या त्याच्यानंतर काही प्राण्यांच्या डायजेस्टिव्ह ट्रॅकमध्ये सुद्धा हे जीवाणू आढळून येतात. जर ह्या जीवाणूंचं आपल्या शरीरामध्ये जे आहे तर आले ते जीवाणू, तर त्याच्यामुळे काय होतं, अतिसार, डोकेदुखी, पोटदुखी अशा प्रकारचे लक्षणं दिसून येतात आणि फूड पॉयझनिंग सुद्धा होऊ शकते. ठीक आहे. आता शास्त्रज्ञांनी जेव्हा संशोधन केलं होतं खराब झालेल्या अन्नाचं, जेव्हा संशोधन केलं तेव्हा त्यांना वाटलं की जे जीवाणू आढळून येणारे आहेत ते बॅसिलस आहेत असं त्यांना वाटलं होतं. ठीक आहे. तर आता जेव्हा आपण याची माहिती स्टेट बोर्डमध्ये वाचतो तर त्याच्यामध्ये काय दिलंय की मांस, खराब झालेला मांस जे आहे, मीट ज्याला म्हणतो, तर त्याच्यामध्ये बॅसिलस आहे असं संशोधकांना वाटलं होतं. पण मग त्याच्यामध्ये संशोधन पूर्ण झाल्यानंतर काय आढळून आलं की क्लॉस्ट्रिडियम नावाचे जीवाणू आहेत. तर इथं माहिती आपल्याला मग थोडंफार लक्षात राहते, आपण प्रश्न सोडवलेले नसले तर, की ओके अशी माहिती मी वाचलेली आहे. मग त्याच्यामध्ये काय आठवतं तुम्हाला, सुरुवातीला बॅसिलस होतं, नंतर क्लॉस्ट्रिडियम. आयोग काय करतं, ह्याच्यामध्ये पहिलाच ऑप्शन बॅसिलस देतो, तुम्हाला लगेच आठव, ओके बॅसिलस होतं त्याच्यामध्ये, तुम्ही लगेच हे ऑप्शन टिक करून मोकळे होता. पण त्यावेळी काय, तर ते तुमचं चुकीचं ऑप्शन असतं. कारण त्याच्यामध्ये काय, मग सुरुवातीला शास्त्रज्ञांना वाटलं होतं पण मग नेमके कोणते होते, तर क्लॉस्ट्रिडियम हे जीवाणू होते. राईट. क्लॉस्ट्रिडियम जीवाणू जर बघितले तर ते अशा प्रकारचे दंड आकाराचे तुम्हाला दिसून येतील. हे आहेत क्लॉस्ट्रिडियम जीवाणू. त्याच्यानंतर हे जे जीवाणू आहेत तर ही ऊर्जा ॲनारोबिक प्रोसेसने म्हणजे विनॉक्सी प्रोसेसने निर्माण करतात. ते त्यांची ऊर्जा निर्माण करण्यासाठी ऑक्सिजनचा वापर करत नाहीत. त्याच्यानंतर हे जे प्रजनन करतात, आता तुम्हाला माहिती असेल की प्रत्येक जीवाला काय वाटत असतं की त्याची पिढी काय झाली पाहिजे, पुढे गेली पाहिजे रिप्रोडक्शनद्वारा. ते काय करतात, प्रजनन करतात, पिढी सतत त्यांची चालू राहिली पाहिजे. आणि म्हणून ह्यांच्यामध्ये काय होतं की प्रजनन जे घडून येतं ते बीजाणूंच्या मार्फत, इथे जे तुम्हाला दिसतंय हे सगळे भाग गुलाबी रंगामध्ये, हे काय आहेत, स्पोर्स आहेत म्हणजे बीजाणू आहेत. आणि ह्या बीजाणूंमधून मग अलैंगिक प्रजननाद्वारे काय होतील, तर ह्यांचे आणखी जीव निर्माण होतील, म्हणजे यांची पिढी काय होत जाईल, वाढत जाईल. अशा प्रकारे हे काय करतात, तर अलैंगिक प्रजनन बीजाणूंद्वारा घडवून आणतात. ठीक आहे. आता बाकीचे जे ऑप्शन्स आहेत याच्यामध्ये आपल्याला काय देण्यात आलं आहे, सॅक्रोमायसिस. आता सॅक्रोमायसिस जे आहे ते काय आहे, किण्व म्हणजे ईस्ट आहे.
तर ऊसाच्या मळीचं रूपांतर इथेनॉलमध्ये करण्यासाठी काय वापरलं जातं, हे सॅक्रोमायसिस किण्व वापरलं जातं. त्याच्यानंतर कोणते जीवाणू आहेत, तर ते आहेत लॅक्टोबॅसिलाई. लॅक्टोबॅसिलाई म्हणजे दह्यामध्ये आढळून येणारे, दह्यामध्ये काय आढळून येतं, लॅक्टिक ॲसिड असतं, राईट. तर त्याच्यामध्ये कोणते जीवाणू असतात, लॅक्टोबॅसिलाई. दुधाचं रूपांतर दह्यामध्ये करण्यासाठी हे कारणीभूत असतात. आणि त्याच्यानंतर बघा की क्लॉस्ट्रिडियम आपण म्हटलं फूड पॉयझनिंग होते आणि आपण दही तर खातो ज्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलाई असतात. म्हणजेच काही जीवाणू जे असतात ते आपल्या शरीरासाठी, मानवी शरीरासाठी अपायकारक असतात आणि काही जीवाणू जे असतात काय, तर उपयोगी जीवाणू असतात. आपण जे आहे सॅक्रोमायसिस आणि लॅक्टोबॅसिलाई बघू. इथे जे तुम्हाला दिसून येतंय, हा पूर्ण जो स्पेरिकल आकारामध्ये दिसून येतंय, तर हे काय आहे, सॅक्रोमायसिस इज, जे आपण इथेनॉल निर्मितीसाठी वापरतो. त्याच्यानंतर हे काय आहेत, तर हे आहेत लॅक्टोबॅसिलाई, जे आपल्याला दह्यामध्ये आढळून येतात. तुम्ही जर ते मायक्रोस्कोपमध्ये मायक्रोस्कोप खाली पाहिलं तर तुम्हाला अशा प्रकारचे जीवाणू दिसून येतील. हे सुद्धा दंड आकाराचे असतात आणि हे काय असतात, स्पेरिकल असतात. तुम्हाला माहिती असेल की तुम्ही जर साखर कारखान्यांच्या आजूबाजूला गेले त्या एरियामध्ये, तर तुम्हाला एक प्रकारचा स्मेल येतो, राईट, एक प्रकारचा वास येतो, फार असा स्ट्रॉंग वास. तर ते काय केलेलं असतं, ती जी ऊसाची मळी असते त्याचं फर्मेंटेशन घडवून आणण्यासाठी सॅक्रोमायसिस ही ईस्ट वापरतात आणि मग इथेनॉलमध्ये त्याचं रूपांतर घडवून आणतात. पुढचा प्रश्न जो आहे तो, परिस्थितिकीय मनोरा म्हणजेच इकोलॉजिकल पिरॅमिड ही संकल्पना सर्वप्रथम, ओके, अशा शब्दांकडे जास्त लक्ष द्यायचं, सर्वप्रथम कोणत्या वैज्ञानिकाने मांडली हे आपल्याला विचारण्यात आलंय आणि त्याचं उत्तर काय आहे, तर चार्ल्स एल्टन. इकोलॉजिकल पिरॅमिड जो आहे तो चार्ल्स एल्टन यांनी मांडला. आता लक्षात घ्या, इथे लिंडमन नावाचे जे सायंटिस्ट आहे त्यांनी सुद्धा ह्या घटकाचा अभ्यास केला होता. विविध वनांमधली जे पारिस्थितिकी आहे, इकोलॉजी जी आहे त्यांचा अभ्यास, त्याच्यानंतर विविध प्राणी नेमके कशा प्रकारे वागतात, मग वनस्पती जे आहेत ते अन्न निर्माण करतात, बाकीचे प्राणी त्याचं भक्षण करतात, ह्या सगळ्याचा अभ्यास जो आहे तो लिंडमन यांनी सुद्धा केला होता. पण मग पारिस्थितिकीय मनोरा जर आपल्याला विचारला तर कुणी तयार केला, चार्ल्स एल्टन यांनी. आणि म्हणून कधी कधी त्याला काय म्हटलं जातं, एल्टोनियन मनोरा सुद्धा म्हटलं जातं. आता हा इकोलॉजिकल पिरॅमिड जो आहे तो नेमका काय आहे हे आपण बघूया. तर इथे लक्षात घ्या, हा पर्यावरणाचा एक भाग आहे, ठीक आहे. तर आता आपण म्हणतो की काय झालेलं आहे, एनर्जी जी आहे, ऊर्जा जी आहे ती आपण निर्माणही करू शकत नाही आणि नष्टही करू शकत नाही. ऊर्जेचं काय बनलेलं असतं, एक चक्र बनलेलं असतं, ठीक आहे. मग आता ही जी अन्नातून मिळणारी ऊर्जा आहे त्याचं सुद्धा एक चक्र बनलेलं असतं, राईट. नेचरमध्ये एक सायकल असते प्रत्येक गोष्टीची. मग आता इथे जी आहे ती सायकल कशी कंप्लीट होते ती आपण बघणार आहोत. मग आता याला पिरॅमिड का म्हटलंय ते आपण बघू. तर लक्षात घ्या, पिरॅमिड म्हणजे काय, तर खाली जो बेस असणार आहे तो काय असणार, ब्रॉड बेस, आणि त्याचं जे आकार आहे वरती वरती काय होत जाणार आहे, निमुळता होणार आहे. आणि इथे अशा प्रकारे आपण निमुळता आकाराचं जे स्ट्रक्चर दाखवलंय म्हणून त्याला पिरॅमिड म्हटलं जातं. मग तो निमुळता का होत गेला त्याचं आपण रिझन बघणार आहोत. तर इथे काय दिसतंय आपल्याला, प्रायमरी प्रोड्युसर्स, उत्पादक जे आहेत, म्हणजे वनस्पती काय करतात, उत्पादन करतात, राईट. आता वनस्पती जे आहे ते फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषण करून जे आहे अन्न बनवतात. त्याच्यानंतर काही किमोसिंथेसिस करून जे आहे म्हणजेच केमिकल पदार्थ वापरून काही जीवाणू जे आहेत, जसं समुद्र तळाला जे काही जीवाणू आढळून येतात ते काय करतात, रासायनिक पदार्थ वापरून त्यांचं अन्न तयार करतात. तर त्यांना सुद्धा आपण उत्पादकच म्हणू, राईट. तर आता हे जे उत्पादक आहेत ते अन्न तयार कसे करतील, ज्याप्रमाणे समुद्र तळावरचे ते जीवाणू विविध रासायनिक पदार्थ वापरतात. इथे आपल्याला प्रकाश संश्लेषणमध्ये माहिती आहे पाणी वापरलं जातं, वेगवेगळे मिनरल्स वापरले जातात, त्याच्यानंतर मग आणखी कोणते घटक, कार्बन डायऑक्साईड वापरला जातो. असे वेगवेगळे घटक जे आहेत ते वातावरणातून आणि मृदेतून काय होतात, वनस्पती घेतात आणि त्याच्यानंतर ते प्रकाश संश्लेषण करतात. आता काय झालेलं आहे इथं, तर ऊर्जेची निर्मिती झालेली आहे. ही ऊर्जा निर्माण झाली आणि ही किती होती, 100%, 100% ऊर्जा निर्माण झालेली आहे. मग आता ही ऊर्जा निर्माण कशासाठी केली, तर काय गरज असेल त्यांना, तर त्यांच्या वाढीसाठी लागत असणार, राईट. मग आता ही जी ऊर्जा आहे 100% ऊर्जा ती कोणकोणत्या प्रकारे वापरली जाते, तर वनस्पती काय करतात, स्वतःची वाढ घडवून आणतात. त्याच्यानंतर वनस्पती काय करतात, स्टोअर करून ठेवतात फूड, राईट. जसं फ्रूट्स, त्याचे फळं जे असतात त्याच्यामध्ये स्टोअर केलेलं असतं फूड. काही वनस्पती काय पानांमध्ये
काय करतात, अन्न साठवून ठेवतात. त्याच्यानंतर काही जी उष्णता जी ऊर्जा आहे ती उष्णतेच्या रूपात काय केली जाते, बाहेर टाकली जाते किंवा आपण असं म्हणू वेस्ट होते. राईट. मग इथे जी उष्णता आहे 100% ऊर्जा जी आहे ती एक तर वाढीसाठी वापरल्या गेली. उंची वाढते, झाडाची फांद्या वाढतात, त्याचं जे खोड आहे ते वाढतं. मग ह्याच्यासाठी लागणारी ऊर्जा ह्याच्यातनंच वापरली जाईल. त्याच्यानंतर मग काही ऊर्जा साठवून ठेवली जाते आणि काही ऊर्जा उष्णतेच्या रूपात बाहेर टाकली जाते. म्हणजे इथं काय झालंय मला सांगा. मी जर तुम्हाला विचारलं की उरलेली ऊर्जा किती आहे, मग तर ही साठवलेली ऊर्जा एवढीच उरलेली ऊर्जा आहे. राईट. मग आता हे प्राथमिक उत्पादक जे आहेत त्याच्यावर जगणारे बाकीचे जीव आहेत. म्हणजे जर आपण प्राथमिक जर कन्झ्युमर पाहिले, ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये काय होईल, प्राथमिक याच्यामध्ये जर आपण एक्झाम्पल घेतलं, झाडावर जगणारे काही जे कीटक असतात, ठीक आहे, जसं आपण पानघोडा बघू, म्हणजे ग्रास हॉपर जे आहेत ते काय करतील, वनस्पतीला खातात. राईट. मग हे प्राथमिक भक्षक त्याला आपण म्हणू शकतो कारण ते वनस्पतीवर जगतात. किंवा त्याच्यानंतर आपण दुसरं एक्झाम्पल घेऊ शकतो, हरिण. हरिण पण काय करतं, वनस्पती खातं. तर आता त्या हरणाला नंतर कोण खाईल, द्वितीयक भक्षक खातील. म्हणजे हरणाला मारून कोण खाईल, वाघ खाऊ शकतो. राईट. मग इथे वाघ काय झाला, द्वितीयक भक्षक झाला. किंवा कधी कधी मग इथे लक्षात घ्या की हा जो इथे कीटक आहे त्या कीटकाला खाणारा बेडूक असेल, मग बेडूकाला खाणारा वेगळा कोणता तरी प्राणी असेल. त्याच्यानंतर म्हणजे इथे काय होत आहे, हे गोष्ट वरती वरती भक्षक काय होत जात आहे, प्राथमिक द्वितीयक तृतीयक अशा प्रकारे वरती लेवल वाढत जाते भक्षकांची. आता इथे लक्षात घ्या की हे जे ऊर्जा इथे 100% बनली होती ती या 2 घटकांमध्ये पण वापरली आणि काही साठवून ठेवलेली. मग आता इथे प्राथमिक भक्षकाला मिळणारी जी ऊर्जा आहे ती साठवून ठेवलेलीच ऊर्जा मिळेल. राईट. आणि हे जे संक्रमण आहे हे फक्त 10% एवढंच संक्रमण असतं. लक्षात घ्या, ह्याच्याकडे 100% ऊर्जा होती, पुढे संक्रमित होणारी ऊर्जा किती असेल, फक्त 10% ऊर्जा संक्रमित होते. कारण बाकीची ऊर्जा वाढ होण्यासाठी उष्णतेच्या रूपात काय होते, बाहेर टाकली जाते, वापरली जाते. मग आता इथे काय होईल, 10% झालेलं आहे. आता हा काय करेल, प्राथमिक भक्षक जो आहे तो सुद्धा स्वतःची वाढ घडवून आणेल. त्याच्यानंतर तो सुद्धा त्याच्या बॉडीमध्ये उष्णता निर्माण होईल आणि काही ऊर्जा त्या रूपात बाहेर टाकल्या जाईल. फक्त काही ऊर्जाच काय होईल, साठवून राहील. आता पुढच्या म्हणजे द्वितीयक भक्षकाकडे जाणारी ऊर्जा कोणती असेल, ती साठवून ठेवलेली ऊर्जा. म्हणजे ह्याच्यापैकी 10% जर आपण बघितलं म्हणजे 1% एवढीच ऊर्जा काय तर द्वितीयक भक्षकाला मिळणार आहे. म्हणजे आपण जसं जसं वरती जातो प्रमाण फिक्स आहे ऊर्जेच्या संक्रमणाचं 10%च होते प्रत्येक स्टेपला. पण लक्षात घ्या की वनस्पतीपासून आपण जसं जसं वरच्या लेवलला जाऊ तो ऊर्जा कशी होत जाते, कमी कमी होत जाते. लक्षात आलं का. आणि म्हणून याचा बेस ब्रॉड आहे आणि इथे जो टोक आहे त्याचं ते निमुळतं होत जाते, हे ऊर्जेच्या कारणामुळे. लक्षात आलं तुमच्या. आता त्याच्यानंतर जो शेवटच्या फूड चेन ज्याला आपण म्हणतो त्याच्या शेवटच्या लेवलला जो काही भक्षक असेल, समजा असं आपण म्हणू की हरणाला काय केलं, वाघाने खाल्लं. आता त्याच्यानंतर काय झालं की वाघाचा मृत्यू घडून आला. वाघाचा मृत्यू झालाय म्हणजे तिथं काय होईल, त्यांची बॉडी काही दिवसांनी डिकम्पोज, त्याचं विघटन व्हायला सुरुवात होईल. मग हे विघटन कोण घडवून आणतात, तर मातीमध्ये जे काही सूक्ष्मजीव आढळून येतात तर ते त्याचं विघटन घडवून आणतात. मग आता हे जे विघटन घडलंय तर त्याच्यानंतर काय होतं की डिकम्पोजर्स आपण त्यांना म्हणतो, विघटक असं. तर हे जे डिकम्पोजिशन घडलं मग त्याच्या शरीरामध्ये जी ऊर्जा होती त्याच्यामधून गेलेले जे मूलद्रव्य होते, बाकीचे सगळे घटक होते ते परत काय हे डिकम्पोजर्स काय करतील तर मातीमध्ये त्या सगळ्या घटकांना मिसळून टाकतील. ते सुद्धा स्वतःचे ऊर्जा मिळवतील. त्याच्यानंतर मातीमध्ये ते सगळे जे घटक आहेत ते मिसळले जातील. म्हणजे इथे उत्पादकांनी स्वतःचं अन्न बनवण्यासाठी जे घटक घेतले होते ते घटक पूर्ण एक सायकल कंप्लीट करून परत मातीत आले. राईट. म्हणजे इथं आपली काय झाली आहे, एक सायकल पूर्ण कंप्लीट झालेली आहे. लक्षात आलं तुमच्या. म्हणजे उत्पादक जे आहेत, जे घटक वापरतात स्वतःचं अन्न बनवण्यासाठी, ते घटक जे आहेत पूर्ण फूड चेनमधून फिरून परत विघटकांमार्फत काय केले जातात, परत मातीमध्ये सोडले जातात. आणि मग मातीमध्ये सोडले की परत
वनस्पती ते घटक वापरतात, प्रकाश संश्लेषण करतात आणि ही प्रोसेस काय होते, सतत चालू राहते आणि म्हणून आपण त्याला सायकल असं म्हणतो. नेचरमधली एक ही सायकल आहे. लक्षात आलं का तुमच्या? तर इथे ऊर्जेचं संक्रमण किती होतंय, 10% ऊर्जेचं संक्रमण होतंय. यालाच आपण काय म्हणू, इकोलॉजिकल पिरॅमिड असं म्हणू. आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या मनोऱ्याला काय, एल्टॉनियन मनोरा सुद्धा म्हणतात. म्हणजे तुम्हाला कधी कधी इकोलॉजिकल पिरॅमिड असं दिलेलं नसलं, एल्टॉनियन मनोरा असं दिलेलं असलं तरी ते काय असणार आहे, बरोबर आहे. कारण चार्ल्स एल्टन ह्या संशोधकांनी शोधून काढलं म्हणून त्यांना मान देण्यासाठी त्यांच्या नावावरून ह्या मनोरा ओळखल्या जातो. लक्षात आलं? ओके. पुढचा प्रश्न जो होता, ब्रायोफायटा या विभागातील वनस्पतींचे काही वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत, त्यापैकी चूक नसलेली विधाने ओळखा. आता इथे लक्षात घ्या, तुम्हाला माहिती असेल आयोग काय करतं की अशा प्रकारचं टाकतं, चूक नसलेली, बरोबर असलेली, त्याच्यानंतर असत्य नसलेली, अचूक नसलेली, अशा प्रकारचे जे वाक्य टाकतं. कशासाठी? उगीच. ठीक आहे. म्हणजे थोडासा काय करायचं, एक ट्विस्ट द्यायचा म्हणून मग ते तडका द्यायचा एखाद्याला गोष्टीला, म्हणून आयोग असे कामं करतं. तर आता इथे लक्षात घ्या, प्रश्न जेव्हा आपण वाचतो तर कधी कधी काय होतं की जेव्हा आपण एवढ्या घाईत, एवढ्या प्रेशर, एक्झाममध्ये आपण थोडंफार प्रेशरमध्ये असतो, राईट. मग आपण वाचताना काय करतो, फक्त एवढाच भाग वाचतो, चूक. म्हणजे आपल्याला काय वाटतं की चूक असलेलं आपल्याला निवडायचं आहे. पण इथे लक्षात घ्या, इथे दिलंय चूक नसलेली, म्हणजे जे चुकीचे नाही आहेत, म्हणजे इन शॉर्ट काय आहेत, जे बरोबर आहेत. मग आपण काय करायचं की जेव्हा अशा आपण प्रश्न वाचत असतो त्यावेळी असं जर आलं, चूक नसलेली, बरोबर असलेली, असत्य नसलेली, तर ह्याच्या खाली त्याचा जो अर्थ होतो, आता इथं चूक नसलेली म्हणजे बरोबर असलेली याचा अर्थ होतो, तर इथे काय करून ठेवायचं आपण, बरोबर अशी साईन करून ठेवायची त्याच्या खाली. किंवा याचा अर्थ जर चुकीचं असं होत असेल तर आपण अशा प्रकारची साईन करून ठेवायची. आता काय होईल ही साईन केल्यामुळे, जेव्हा तुम्ही प्रश्न वाचता त्याच्यानंतर एवढे 3 वाक्य आहेत आणि मग तुम्हाला ऑप्शन चूज करायचे आहेत, तर कधी कधी काय होतं की आपल्याला परत आपण विसरून जातो की आपल्याला नेमकं काय करायचं होतं. मग आपण परत एकदा प्रश्नाकडे बघतो की मला कोणती ॲक्शन घ्यायची होती. मग इथे लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही परत प्रश्नाकडे बघाल तर हे पूर्ण वाचता मग परत चूक नसलेली, मग ह्याला डिकोड करावं लागतं की ह्याचा नेमका अर्थ काय होतो. मग ह्याच्यामध्ये काय होतात, तुमचे काही सेकंड परत निघून जातात. आणि जर तुम्ही याचा चुकीचा अर्थ काढला, एवढंच बघितलं चूक, तर तिथे काय होईल, तुमचे जे हक्काचे मार्क्स होते ते तुम्हाला मिळणार नाहीत. मग जर आपण अशा साईन करून ठेवलेल्या असतील, 3 वाक्य वाचल्यानंतर फक्त तुम्ही इकडे बघायचं की मला ही ॲक्शन करायची आहे की ही ॲक्शन करायची आहे. त्याच्यामध्ये एक तर वेळसुद्धा वाचेल तुमचा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही अचूकरित्या काय करू शकता, पर्यायाची निवड करू शकता. म्हणजे जे मार्क्स तुम्हाला मिळायचे आहेत ते हमखास मिळतील. नाहीतर कधी कधी काय होतं की ह्या गोष्टीवरून सुद्धा काही विद्यार्थ्यांचे मार्क्स जातात. लक्षात आलं? म्हणजे अभ्यास केलेला होता, माहिती होतं सगळं, पण ह्या गोष्टीवरून आपण गुण गमावून बसतो. मग ती चूक जर करायची नसेल तर जेव्हा तुम्ही इतके सगळे पेपर सॉल्व कराल, पेपर्सची संख्या खूप होणार आहे आपली, राईट. एवढे सगळे सब्जेक्ट्स आपण कव्हर करतोय तर मग ह्या सगळ्या पेपर्समध्ये जर तुम्ही अशी प्रॅक्टिस केली असं करून ठेवण्याची, तर काय होईल, परीक्षेमध्ये सुद्धा तुमचा सराव ऑलरेडी होऊन जाईल. तुम्ही असं वाचलं की आधीच त्याचं करून ठेवायचं, जेणेकरून प्रश्नाचं उत्तर चुकणार नाही. ठीक आहे. तर आपण आधी काय करू, ब्रायोफायटा म्हणजे नेमकं काय, हे नेमक्या कोणत्या वनस्पती असतात त्याच्याबद्दल आपण माहिती बघू आणि नंतर आपण प्रश्नाकडे वळू. म्हणजे आपल्याला प्रश्न येतोय की नाही ते आपण बघूया. तर लक्षात घ्या की जे 5 किंगडम क्लासिफिकेशन RH विटाकर या वैज्ञानिकांनी केलं होतं, तर ते कशामध्ये केलं होतं, मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, त्याच्यानंतर ॲनिमेलिया आणि प्लांटी ह्याच्यामध्ये त्यांनी वर्गीकरण केलं होतं. आता इथे लक्षात घ्या की वनस्पती हा जो गट आहे, ठीक आहे, वनस्पती गटाला काय केलंय, वनस्पती म्हणजे सगळ्या वनस्पती सारख्या आहेत का, तर नाही, सगळ्या वनस्पती सारख्या नाही आहेत. प्रत्येक वनस्पती, आता ही सुद्धा वनस्पतीच आहे, राईट. त्याच्यानंतर आपण ही सुद्धा वनस्पती बघतोय, ही सुद्धा वनस्पती, ह्यांच्यामध्ये फरक आहे, तुम्हाला आढळून येतोय फरक, प्रत्येकामध्ये काय फरक आहे. मग ह्यांना फक्त जो गट आहे वनस्पतीमध्ये, या गटात तर आपण टाकलं, मग पुढे फक्त वनस्पती एवढाच गट बनेल का, तर नाही. त्यांना पुढे आपण आणखी वेगवेगळ्या बेसिसवर काय करू शकतो, क्लासिफाय करू शकतो. आणि हे जर आपण क्लासिफिकेशन बघितलं तर ते क्लासिफिकेशन आपण डिटेलमध्ये पाहूया की नेमकं कशा प्रकारे त्याला क्लासिफाय करण्यात आलं आहे. ठीक आहे. तर आता लक्षात घ्या की ज्यावेळी मी वनस्पती असं म्हटलंय, तर ह्या वनस्पती ज्या आहेत, तर वनस्पती 2 प्रकारच्या असतात.
ठीक आहे. काही वनस्पती ज्या आहेत ते स्वतःचं प्रजनन घडवून आणण्यासाठी त्यांच्यामध्ये अवयव जे आहेत ते दिसून येत नाहीत, लपलेले असतात, किंवा जे आपण प्रजननाचे अवयव म्हणतो म्हणजेच फळ, फूल, त्याच्यानंतर बिया हे त्यांच्यामध्ये निर्माण होत नाहीत. तर जशा प्रकारे बीजाणू वगैरे स्पोर्स असतात तर तशा प्रकारे त्यांचं प्रजनन घडून येतं. मग फळं, फुलं आणि बिया आहेत की नाही, ठीक आहे, फळ, फूल आणि बिया प्रेझेंट आहेत की नाही ह्याच्यावरून त्याचे 2 गट करण्यात आले वनस्पतींचे. ते म्हणजे अबीजपत्री आणि दुसरे म्हणजे बीजपत्री. कशावरून? फळ, त्याच्यानंतर फूल आणि बिया येतात की नाही त्याच्यावरून. ठीक आहे. आता लक्षात घ्या की अबीजपत्री जे असतील त्यांच्यामध्ये फळ, फुलं आणि बिया येणार नाहीत, आणि त्याच्यानंतर बीजपत्री जे आहेत त्यांच्यामध्ये फळं, फुलं, बिया हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या घडून येतील. त्याच्यानंतर बीजपत्री जे आहेत मग सगळे फळं, फुलं जे आहेत, बिया, तर ते सारखेच असतील का सगळ्यांचे? तर नाही. मग आता बीजपत्रीमध्ये जे आहेत काही वनस्पतींच्या बिया ज्या असतात त्यांना फळाचं आवरण नसते, त्यांना आपण काय म्हणतो? अनावृत्त बीजी. आणि त्याच्यानंतर ज्यांना फळांचं आवरण असते, जसं एक्झाम्पल आंबा, राईट, त्याची कोय जी आहे, बी जी आहे ती कशात असते? एक आवरणात असते फळाच्या, म्हणून त्यांना काय म्हणतो आपण? आवृत्त बीजी. त्याच्यानंतर मग आता आवृत्त बीजी जे आहेत म्हणजे ज्यांचं जे आहे बी फळाचं आवरण असतं त्या बियाला, तर ह्याचं सुद्धा पुढे काय करण्यात आलं? क्लासिफिकेशन 2 गटात करण्यात आलं. ते म्हणजे द्विबीजपत्री आणि एकबीजपत्री. आता हे काय आहे द्विबीजपत्री आणि एकबीजपत्री? तुम्हाला माहिती असेल, तुम्ही काही ज्या बिया बघता तर त्या बियांना जे आहे तर आपण 2 समान भागांमध्ये काय करू शकतो? आपण त्याचं विभाजन करू शकतो. पण काही बिया जे असतात त्यांना आपण 2 समान भागांमध्ये त्यांचं विभाजन करू शकत नाही. म्हणजे त्या गोष्टीवरून इथे द्विबीज काय होतंय की 2 भाग. जसं शेंगदाण्याचं मी तुम्हाला जर एक्झाम्पल दिलं तर त्याचं काय आपण अगदी 2 समान भागात विभाजन करू शकतो, राईट. पण ते जर लसूण आपण घेतला तर लसूणाचं आपण विभाजन 2 समान भागात करू शकतो का? तर नाही. अशा प्रकारे म्हणजे काय करण्यात आलं? त्यावरून सुद्धा जे आहे 2 विभाग बनवण्यात आले, ते म्हणजे द्विबीजपत्री आणि एकबीजपत्री. आवृत्त बीजी जे आहेत त्यांना आपण अँजिओस्पर्म म्हणतो. त्याच्यानंतर अनावृत्त बीजीला जिम्नोस्पर्म. द्विबीजपत्री म्हणजे डायकोटिलेडॉन आणि एकबीजपत्री म्हणजे मोनोकोटिलेडॉन. लक्षात आलं? ओके. तर अशा प्रकारे काय केलं? वनस्पतींचं हे पूर्ण क्लासिफिकेशन करण्यात आलं. आता काय होतंय की अबीजपत्री जे आहेत, ठीक आहे, अबीजपत्री म्हणजे मग त्यांच्यामध्ये काय नाही, फळं, फुलं आणि बिया नाही आहेत. तर ह्याचं पुढे आणखी उपगटांमध्ये विभाजन करण्यात आलं. ते म्हणजे कोणते? तर थॅलोफायटा, त्याच्यानंतर ब्रायोफायटा, आणि टेरिडोफायटा. अशा प्रकारे 3 उपगटांमध्ये विभाजन करण्यात आलं. लक्षात घ्या, आयोगाने मागच्या वर्षी काय केलं तर ब्रायोफायटावर प्रश्न विचारला होता. त्याच्यानंतर यावर्षी जर तुम्ही प्रश्न बघितला शैवाल व बुरशांचा कोणत्या गटामध्ये समावेश होतो तर तो थॅलोफायटा या गटात होतो. अशा प्रकारे थॅलोफायटावर प्रश्न विचारण्यात आला होता. त्याच्यानंतर पुढच्या वर्षी असं होऊ शकते की ते टेरिडोफायटावर प्रश्न विचारू शकतात. म्हणजे आयोग काय करतं, तिथल्या तिथे फिरत राहतं. ब्रायोफायटा झाला, त्याच्यानंतर ते थॅलोफायटा झाला, मग टेरिडोफायटा. अशा प्रकारे ते काय करतंय, फिरून फिरून त्या एका टॉपिकवर प्रश्न विचारतंय. आता आपण काय करूया की थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटाला आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर आता इथे लक्षात घ्या,
की आपल्याला प्रश्न विचारला होता की ब्रायोफायटा या गटाचे आपल्याला गुणधर्म विचारले होते. आपण एक एक बघूया. आता ही जी वनस्पती तुम्हाला दिसते ही थॅलोफायटा या गटामध्ये येते. आणि थॅलोफायटामध्ये मग कोणत्या प्रकारच्या वनस्पती येतात आपण बघूया. तर बघा, थॅलोफायटा या वनस्पतीत प्रामुख्याने पाण्यात वाढतात. तुम्हाला जर माहिती असेल की सृष्टी जी आहे निर्माण जी झाली, तर सृष्टीच्या निर्मितीची सुरुवात कुठून झाली, तर समुद्रापासून झाली, पाण्यापासून झाली. आता इथे गट जेव्हा आपण बनवले तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की बेसिक गट जो आहे एकदम निम्न स्तराचा जो असेल तो आपण आधी शिकतो. त्याच्यानंतर मग त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स, त्याच्यापेक्षा प्रगत गट आपण नंतर, आणि त्याच्यापेक्षा आणखी प्रगत असा आपण काय करत जातो, स्टेप वाईज जातो. मग आता थॅलोफायटा जो आहे एकदम निम्न स्तराचा गट आहे. मग त्याच्यामध्ये वाढणाऱ्या वनस्पती कशा आहेत, पाण्यात वाढतात. आता लक्षात घ्या, ही कशी आहे, लॉजिकची गोष्ट आहे. ओके, एक मिनिट. तर ही एक लॉजिक आपण तसं पण लावू शकतो, म्हणजे असे लॉजिकनी पण आपण प्रश्न सोडवू शकतो. त्याच्यानंतर मूळ, खोड, पाने, फुले इथे नाही आहेत. फुलं तर नसणारच आहेत, अबीजपत्री आहेत म्हणून. पण इथं मूळ, खोड, पानं अशा प्रकारचे काय नसतात, त्यांना भाग नसतात. आता ही वनस्पती जी तुम्हाला दिसते, तुम्हाला दिसते का कुठं की याला मूळ आहे, खोड आहे, पान आहे, तर नाही. त्याच्यानंतर मग ह्या वनस्पतींमध्ये जे आहेत 2 गट येतात. पहिलं म्हणजे कोणता, तर शैवाल हा गट येतो, म्हणजेच ज्यांच्यामध्ये हरितद्रव्य आहे, ते प्रकाश संश्लेषण करून स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. त्याच्यानंतर ज्यांच्यामध्ये हरितद्रव्य नाही आहे, तर अशा प्रकारे जे आहे ते म्हणजे किण्व आणि बुरशांचा सुद्धा समावेश ह्या गटामध्ये होतो. प्रश्न काय होता मागच्या वर्षीचा, की शैवाल व बुरशांचा समावेश जो आहे तो कोणत्या गटामध्ये होतो असा आपल्याला प्रश्न विचारण्यात आला होता गट बच्या परीक्षेमध्ये. मग त्याचं उत्तर काय होतं, तर थॅलोफायटा हे उत्तर होतं. म्हणजे इथनं आपल्याला लगेच स्टेट बोर्डमध्ये माहिती दिली आहे, त्या माहितीवरून आपण हा प्रश्न सोडवला. त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते ब्रायोफायटा. हे काय असतील, थॅलोफायटापेक्षा थोडे प्रगत असतील. मग ह्या गटातील वनस्पतींना काय म्हणतात, वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हणजे ॲम्फिबियन म्हणतात. हा प्रश्न विचारण्यात आला होता की नक्की कोणाला उभयचर म्हणून असं नाव आहे. तर इथे लक्षात घ्या, उभयचर का म्हटलं जातं, तर ह्यांची वाढ जी आहे ती ओल्या मातीत घडून येते, पण प्रजननासाठी त्यांना पाण्याची आवश्यकता असते. आणि म्हणून मग यांना काय म्हटलं जातं, तर ब्रायोफायटा. ह्याच्यामध्ये बहुपेशी आणि स्वयंपेशी वनस्पतींचा काय होतो, समावेश होतो. तर हे जे आहे तिथं वनस्पती जी तुम्हाला दिसते तर ती आहे ब्रायोफायटा वनस्पती. आता ह्यांच्यामध्ये काय असतं की स्टेम जे आहे, खोड आहे, त्याच्या मूळ जे असतं तर मुळांसारखं जे मूळ जे असतं ते प्रेझेंट नसतं, पण मुळांसारखा दिसणारा जो काही भाग असतात तर त्यांना आपण मुलाब असं म्हणतो. त्याच्यानंतर जे पानं असतात ते पूर्ण पानांचं स्ट्रक्चर म्हणजे जे डेव्हलप पान आहे एकदम तसं स्ट्रक्चर नसतं, पण पानासारखा काही भाग इथे दिसून येतो. तर हे जे आहेत हे ब्रायोफायटा या गटात मोडल्या जातात. त्याच्यानंतर एक्झाम्पल त्याचं मॉस, मर्केशिया आणि रिक्सिया हे त्याचे एक्झाम्पल आहे. थॅलोफायटाचं एक्झाम्पल जर द्यायचं असलं तर स्पायरोगायरा जी आहे ते थॅलोफायटाचं एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर आले टेरिडोफायटा. आता या गटातील वनस्पतींना मुळे, खोडे आणि पाने असे सुस्पष्ट अवयव असतात. त्याच्यानंतर पाणी व अन्न वहनासाठी स्वतंत्र उती असतात, म्हणजे त्यांना आपण जलवाहिनी आणि रसवाहिनी, जायलेम आणि फ्लोएम असं म्हणतो. अशा काय असतात, त्याच्यामध्ये उती असतात. त्याच्यानंतर पण यांना फळे, फुले येतात का, नाही, कारण ते अबीजपत्री आहेत. आणि यांच्या पानांच्या मागील बाजूस आता पान जे असतं काय होतं मी तुम्हाला सांगितलं, बाकी अवयव नाही आहेत रिप्रोडक्शनसाठी, मग ते स्पोर्स बीजाणूच्या माध्यमातून निर्मिती करतात, प्रजनन करतात. तर अशा प्रकारचं पान जे असेल ना त्याच्या मागच्या भागावर काय असतं, अशा प्रकारचे गोळे आढळून येतात आणि हे जे असतात इथे बीजाणू असतात. तर अशा प्रकारे बीजाणूंच्या माध्यमातून ते काय करतात, अलैंगिक प्रजनन म्हणजेच असेक्झुअल रिप्रोडक्शन घडवून आणतात. आणि एक्झाम्पल कोणते आहेत, सिलॅजिनेला, टेरिस, मार्सेलिया हे त्याचे उदाहरणं आहेत. तर बघा ही जी वनस्पती तुम्हाला दिसते तर ही टेरिडोफायटा या गटात पानं वगैरे तुम्हाला सगळे दिसत आहेत. हे काय आहेत, थॅलोफायटा आणि ब्रायोफायटापेक्षा थोडे मॉडर्न आहेत, त्यांच्यामध्ये प्रगती झालेली आहे. आणि त्याच्यानंतर हा जो स्पायरोगायरा आहे थॅलोफायटा या गटात येतो, ह्यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता. आता इथे लक्षात घ्या की इथे कुठेतरी तुम्हाला पानांचं, खोडांचं स्ट्रक्चर दिसतंय का, नाही. इथे तुम्हाला जे लायनिंग्स दिसतात त्याच्यानंतर हे काय दिसतात तुम्हाला काळ्या रंगाचे, हे
स्पोर्स दिसत आहेत. कशासाठी? प्रजननासाठी. तर ही जी आहे ती स्पायरोगायरा आहे. आता जे आपण झायलेम आणि फ्लोएम म्हणजे रसवाहिनी आणि जलवाहिनी बोललो, ती नेमक्या कशा प्रकारचं त्याचं स्ट्रक्चर असतं ते बघूया आपण. तर इथे लक्षात घ्या की आपण जर एखाद्या झाडाचं खोड आपण उभं कापलं, ठीक आहे, आणि त्याचं स्ट्रक्चर जर अशा प्रकारे बघितलं तर तुम्हाला आढळून येईल काही भाग अशा प्रकारचा असतो आतमधला. तर हे जे आतमधलं तुम्हाला पाईपसारखं स्ट्रक्चर दिसतंय याला आपण काय म्हणतो, तर याला जलवाहिनी म्हणजे झायलेम असं म्हणतो. त्याच्यानंतर ज्या कडा असतात, ठीक आहे, या कडांवर मोठे जे तुम्हाला पाईपसारखं स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय याला आपण फ्लोएम म्हणजे रसवाहिनी असं म्हणतो. मग दोघांमध्ये काय फरक आहे तर लक्षात घ्या, हा आहे झायलेम. आता याच्यामध्ये काय होतंय की हे जे आउटर सेल असतात, हे जे तुम्हाला सेल दिसत आहेत ना, हे काय असतात तर हे डेड सेल्स म्हणजे मृत पेशी असतात ह्या. त्याच्यानंतर याच्यामध्ये पेशीच्या ज्या भिंती असतात त्या बंद नसतात, म्हणजे एका पेशीचं जे पूर्ण स्ट्रक्चर आहे ते दुसऱ्या पेशीमध्ये काय झालेलं असतं, समाविष्ट झालेलं असतं आणि असं एक सलग पाईपसारखं ते स्ट्रक्चर निर्माण करतात. त्याच्यानंतर तर झायलेममध्ये मी तुम्हाला सांगितलं जलवाहिन्या त्यांना म्हणतात. मग जल कुठून कुठे वाहिलं जाईल तर रूट्सपासनं. रूट्स काय करतात, पाण्याचं ॲब्सॉर्प्शन करतात, मुळं पाणी घेतात आणि मग ते वरच्या दिशेला पानांकडे स्टेमकडे पाठवतात. कशासाठी तर प्रकाश संश्लेषण करण्यासाठी. मग हे पाण्याचं जे वहन आहे हे कोणत्या दिशेला होणार आहे, वरच्या दिशेला, मुळांपासून वरतीपर्यंत. मग हे जे वहन आहे हे याच्यामध्ये कोणत्या दिशेला घडून येईल तर एकाच दिशेला वहन घडून येतं. दुसऱ्या दिशेला घडून येईल का नाही, म्हणजे सिंग्युलर हा पाथ आहे आणि एंड वॉल्स ज्या आहेत ह्या बंद नाही आहेत. वहन कशा कशाचं होतं, पाणी आणि पाण्यामध्ये जे विरघळलेले मूलद्रव्य असतात, मिनरल्स असतात, तर त्यांचं वहन पानांकडे स्टेमकडे घडवून आणलं जातं. त्याच्यानंतर फ्लोएम जो आहे रसवाहिन्या असं आपण म्हणतो. ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय ह्या वॉल काय आहेत, बंद आहेत पेशीच्या, राईट, ह्या वॉल बंद आहेत. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जे आजूबाजूचे ज्या पेशी असतात ते जिवंत पेशी असतात. इथे काय होत्या, मृत होत्या, इथे काय आहेत, जिवंत पेशी. प्रश्न बनवताना आयोग अशा प्रकारचे प्रश्न बनवतं की मग ह्या जिवंत पेशी आहेत का, मग त्याच्यामध्ये किंवा मृत पेशी आहेत का, असे प्रश्न विचारले जातात. म्हणून ह्या लहान लहान गोष्टी सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावे लागतात. आणि जेव्हा तुम्ही अशा प्रकारे डायग्राम बघता तर काय होतं की डायग्राम जे आहेत तुम्ही व्हिज्युअल जो इफेक्ट असतो तो खूप चांगला आपल्या लक्षात राहतो आणि म्हणून मग अशा प्रकारे तुम्ही जेव्हा बघता तुमच्या जास्त चांगली माहिती लक्षात राहते. आता बघा इथे जिवंत पेशी आहेत. त्याच्यानंतर आता रसवाहिनी म्हणजे याच्यामधून काय केलं जातं, अन्नाचं खाली आणि वरती वहन केलं जातं. म्हणून मग ह्याचं जे आहे वहन ते खालच्या दिशेने सुद्धा होतं. म्हणजे जर पानांकडून मुळांसाठी अन्न पोहोचवल्या जात असेल तर खालच्या दिशेला वहन होईल. त्याच्यानंतर मुळांमध्ये काही अन्न साठवलेलं असेल आणि जर ते बाकीच्या भागांना पाहिजे असेल, ठीक आहे, तर मग काय होईल, खालून वरच्या दिशेला सुद्धा अन्नाचं वहन होईल. म्हणजे इथे काय होतंय की दोन्ही साईडला जे आहे टू वे मुवमेंट, दोन्ही साईडला काय होतंय, वहन होतंय. तर हे होते झायलेम आणि फ्लोएम, ठीक आहे, ज्यांना आपण काय म्हणतो टिश्यू किंवा उती असं म्हटलं जातं, रसवाहिनी आणि जलवाहिनी. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, कॉपर सल्फेटचे विद्युत अपघटन म्हणजे इलेक्ट्रोलिसिस केले असता खालीलपैकी कोणत्या गोष्टी आढळून येणार नाहीत असं विचारलेलं आहे आपल्याला. मग आधी आपल्याला बघावं लागेल की इलेक्ट्रोलिसिस म्हणजे विद्युत अपघटन म्हणजे नेमकं काय, त्याच्यामध्ये काय घडवून येतं हे आपण आधी बघूया आणि नंतर प्रश्न सोडवूया. तर विद्युत अपघटन जे आहे ते नेमकं काय. आता इथे लक्षात घ्या की तुम्हाला हे जे पूर्ण सेटअप आहे हा इलेक्ट्रोलिसिसचा सेटअप आहे, ठीक आहे. तर आता इथे तुम्हाला हे जे निळ्या रंगामध्ये एक द्रावण दिसते ते कशाचं आहे तर लक्षात घ्या, हे जे द्रावण असतं हे एक तर आम्ल किंवा आम्लारी किंवा क्षार म्हणजे ॲसिड किंवा बेस किंवा सॉल्टपासून बनलेलं असतं. ह्याचं काय केलं जातं, त्याला आपण इलेक्ट्रोलाइट असं म्हणतो. मग हे जे द्रावण आहे ते पाण्यासोबत एक द्रावण निर्माण केलं जातं आणि ते एका ॲपॅरेटसमध्ये घेतलं जातं. आता काय होतं की ह्याच्यामध्ये मग जे आहे ते विचरण घडून येतं, म्हणजे ते जे इलेक्ट्रोलाइट आपण टाकलंय त्याचं डिकम्पोजिशन घडून येतं. कसं तर आता मी जर इथे आपण आता प्रश्नामध्ये CuSO4 वापरला तर आपण इथे CuSO4 म्हणू. हा पाण्यामध्ये त्याचं द्रावण निर्माण केलं, ठीक आहे. आता या पाण्यामध्ये द्रावण निर्माण केल्यामध्ये नंतर काय होतं, विचरण होतं त्याचं, म्हणजेच मग तो कॉपर सल्फेट जो आहे तो कशामध्ये डिवाइड होईल तर धन आयन आणि ऋण आयनामध्ये तो विभाजला जातो. हे आहेत धन आयन आणि हे काय आहेत ऋण आयन जे आहेत, म्हणजे निगेटिव्ह आयन आणि पॉझिटिव्ह आयनमध्ये
किंवा कॅटायन्स आणि ॲनायन्समध्ये त्याचं विभाजन होतं. आता नंतर काय होतं की लक्षात घ्या, इथे आपण काय केलं की हे 2 अग्र वापरले, म्हणजे असे सॉलिड असतात, हे असे स्थायू पदार्थांचे रॉड असतात की जे काय करू शकतात, इलेक्ट्रिक करंटचं वहन करू शकतात, विद्युत धारेचं वहन. मग इथे जे आहे हे 2 रॉड आपण कशाला कनेक्ट केले, बॅटरीला कनेक्ट केले. हा काय केला, निगेटिव्ह पोलला कनेक्ट केला आणि हा पॉझिटिव्ह पोलला कनेक्ट केला. मग हे जे कनेक्ट केले त्याच्यानंतर आता काय, तर आपल्याला बेसिक माहिती असतं की कोणतंही परिपथ किंवा सर्किट कंप्लीट झाल्याशिवाय त्याच्यामधून करंट वाहायला लागेल का, नाही लागणार. सर्किट जर कंप्लीट नाही आहे तर करंट वाहणारच नाही. मग इथे पूर्ण आपण हे तर कनेक्शन केलंय, पण मग खालून तर सर्किट बंद नाही आहे असं तुम्ही म्हणाल. मग जर इथं लाईट जरी आपण कनेक्ट केला, मी तुम्हाला सांगते की खालून इथं तुम्हाला कनेक्शन दिसत नाही आहे, पण मी इथं लाईट कनेक्ट केला तरी तो लाईट जळेल. ह्याच्या मागचं रिझन काय, हा लाईट केव्हा जळेल, सर्किट कंप्लीट असेल तरच. पण इथे तर तुम्ही म्हणाल मला तर कुठे दिसत नाही आहे की खालून सर्किट कनेक्टेड आहे. तर लक्षात घ्या, हे जे आयन्स आहेत, ठीक आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन, हे काय करतात तर इथे हे सर्किट कंप्लीट करण्याचं कार्य करतात. कारण हे सुद्धा कशाचं वहन करतात, तर हे चार्जचं, प्रभाराचं वहन घडवून आणतात. आणि अशा प्रकारे मग काय झालं, हे सर्किट कंप्लीट झालं. म्हणून इथे तुम्ही जर लाईट लावला तर तो लाईट काय होईल, जळेल. सर्किट कंप्लीट झालेलं आहे. आता त्याच्यानंतर मग जेव्हा इथून करंट पाठवला जातो तर काय होतं, हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन काय करतील, अपोजिट पोलकडे, विरुद्ध अग्राकडे वाहायला लागतील. मग निगेटिव्ह जे आयन आहेत, ठीक आहे, ज्यांना आपण काय म्हणतो, ॲनायन असं म्हणतो, तर ते काय करतील की पॉझिटिव्ह पोलकडे व्हायला लागतील, राईट. कारण हा पॉझिटिव्ह पोलला कनेक्ट केलाय आपण, तर हा अग्र काय झाला, पॉझिटिव्ह, ज्याला आपण ॲनोड असं म्हणतो, राईट, म्हणजेच धनाग्र असं म्हणतो. मग हे धनाग्राकडे जातील. त्याच्यानंतर मग पॉझिटिव्ह आयन जे असतील ते कोणाकडे जातील, तर ऋणाग्राकडे, म्हणजेच निगेटिव्ह आयन ज्याला कॅथोड असं आपण म्हणतो, त्यांच्याकडे जातील, राईट. मग आता जर मी तुम्हाला विचारलं की मग ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन झाले तर कोण कोणाकडे गेलं, हे बेसिक माहिती आहे आपल्याला. माहिती आहे की पॉझिटिव्हकडे निगेटिव्ह जाणार आणि निगेटिव्हकडे पॉझिटिव्ह जाणार, कारण ते विरुद्ध, हे सारखं असतं. हाही पॉझिटिव्हच जो आहे तो रॉड असतात, तर इकडे पॉझिटिव्ह आयन आले असते का, नाही, कारण ते काय करतात, एकमेकांना दूर ढकलतात, रिपेल करतात एकमेकांना. मग अशा प्रकारे काय झालं इथे, तर हे जे पूर्ण प्रोसेस घडून आलेली आहे त्यांना आपण इलेक्ट्रोलिसिस किंवा विद्युत अपघटन असं म्हणतो. आता लक्षात घ्या की जशी गॅल्वनायझेशनची प्रोसेस आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं की आयन जे लोखंडाच्या कोणत्याही वस्तूवर काय केलं जातं, झिंकचं जस्ताचं कोटिंग दिलं जातं. तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण ही प्रोसेस सुद्धा वापरू शकतो. किंवा हॉट मोल्टन डीप जे म्हणतात, म्हणजे पूर्ण झिंक वितळवल्या जातात आणि त्याच्यामध्ये मग ते आयन रॉड डीप केले जातात आणि अशा प्रकारे लेअर दिली जाते. तर त्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रोलिसिस सुद्धा करू शकतो. मग इथं काय होईल, जशा प्रकारे हे पॉझिटिव्ह आयन इथे गेले, ह्याची लेअर निर्माण झाली, इथे निगेटिव्ह आयन गेले, ह्याची लेअर निर्माण झाली, तशाच प्रकारे आपण झिंकची लेअर लोखंडावर देऊ शकतो. तुमच्या लक्षात आलं इलेक्ट्रोलिसिस, ओके. मग आता काय करू आपण की कॉपर सल्फेटचं आपण इलेक्ट्रोलिसिस घडवून आणू आणि नेमकं काय घडतं ते पाहू. मग हा जो आहे इथे कॉपर सल्फेट आहे आपला, तर इथे पॉझिटिव्ह आयन, त्याच्यानंतर निगेटिव्ह आयन. मग पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन मग जर आपल्याला स्पेसिफिकली बोलायचं असलं तर कोणते येतील, ठीक आहे. तर इथे पॉझिटिव्ह आयन म्हटलं तर Cu2 पॉझिटिव्ह, राईट, आणि SO4 डाय निगेटिव्ह. हे काय तयार होतील, हे ॲनायन तयार झाले आणि हे कॅटायन तयार झाले. आता काय होतं की ज्यावेळी हे जे पॉझिटिव्ह आयन आहेत ते कुठं जातील, तर ते निगेटिव्ह याला जातील, राईट. मग हा निगेटिव्ह जो पोलला कनेक्ट केला आहे, तर तुम्हाला माहिती असेल की जो निगेटिव्ह बॅटरीच्या निगेटिव्ह पोलला कनेक्ट केलेला जो रॉड असतो तो आपण काय म्हणतो, इलेक्ट्रॉन देणारा म्हणतो. इलेक्ट्रॉन काय करतो, डोनेट करतो. किंवा आपण दुसऱ्या भाषेत म्हणू शकतो की हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय करतात, ह्या रॉड वाटे हे द्रावणात येतात आणि मग पॉझिटिव्ह पोलच्या वाटे काय करतात, परत बॅटरीमध्ये जातात. म्हणजेच मग हा काय आहे, इलेक्ट्रॉनचा सोर्स आहे असं आपण म्हणू शकतो, राईट. मग आता इथं Cu2 पॉझिटिव्ह ह्याला स्टेबल होण्यासाठी काय पाहिजेत, इलेक्ट्रॉन्स पाहिजेत. आणि किती पाहिजेत, जेवढा त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे तेवढंच लागेल. तो एक्स्ट्राचे घेईल का, नाही, जेवढी गरज आहे तेवढेच ते घेत असतात. ते काय नसतात, एकदम लोभी नसतात. त्याच्यामुळे मग हा काय करतो, इथून या रॉडवरून 2 इलेक्ट्रॉन स्वतःसाठी घेतो आणि मग काय तयार होईल, याचा कॉपर, राईट, तांबे. त्याच्यानंतर आता लक्षात घ्या, हा जो कॉपर आहे म्हणजे इथे कॉपरची काय तयार होईल, इथे
लेयर तयार होते कॉपरची, अशा प्रकारची लेयर इथे आपल्याला दिसून येते पूर्ण. म्हणजेच मग जर आपल्याला प्रश्न विचारण्यात आला की कॉपरची जी लेयर आहे, तांब्याची लेयर कोणत्या अग्रावर होईल, तर कोणत्या अग्रावर होईल, तर ती कॅथोडवर होईल. लक्षात आलं का? म्हणजे इथे तुम्ही लक्षात घ्यायचं की हे जे आहे की पॉझिटिव्ह आयन्स जे आहेत ते निगेटिव्ह रॉडकडेच जातील, निगेटिव्ह आयन पॉझिटिव्ह रॉडकडेच जातील. म्हणजे तुम्ही इलेक्ट्रोलिसिसची प्रोसेस तुम्हाला कळली असेल तर तुम्ही मग कोणत्याही द्रावणाचं, याच्यानंतर जरी तुम्हाला NaClचं विचारण्यात आलं म्हणजे सोडियम क्लोराईडचं, तरी तुम्ही इलेक्ट्रोलिसिसमध्ये नेमकं काय घडणार आहे, सोडियम जो आहे नेमक्या कोणत्या अग्रावर तो जाऊन स्थिर होईल, त्याच्यानंतर क्लोरीन वायू जो निर्माण होईल तो कोणत्या अग्रावर आपल्याला आढळून येईल, ह्या सगळ्या गोष्टी काय करू शकता, तुम्ही प्रेडिक्ट करू शकता. लक्षात आलं? तर इथे काय होतंय, आपल्याला काय कॉपर मिळाला. त्याच्या इथे काय झालं होतं, हे आले होते इथे निगेटिव्ह आयन आणि त्याच्यानंतर हे आले होते पॉझिटिव्ह आयन, असे सगळे जमा होतात आणि मग ह्या आता लक्षात घ्या, सतत काय होतंय, इथून करंट वाहत राहतोय. कारण जोपर्यंत ह्या द्रावणात आयन्स आहेत, पॉझिटिव्ह म्हणा निगेटिव्ह, तर हे आयन्स आहेत तोपर्यंत पूर्णपणे करंट काय होत राहतो, वाहत राहतो. ज्यावेळी हे इलेक्ट्रोलाइट किंवा आयन्स संपून जातील त्याच वेळी सर्किट ब्रेक होऊन काय होईल, ही प्रोसेस थांबेल. लक्षात आलं? तर आता आपण प्रश्न बघूया. याच्यामध्ये पहिलं वाक्य काय होतं आपलं की Cu2 पॉझिटिव्ह हे आयन म्हणजे धनायन ज्याला म्हणतो, धनाग्राकडे आकर्षित होतात. हे धनायनच आहेत, धनाग्राकडे आकर्षित होतील का? नाही. ते कशाकडे आकर्षित होतील, तर ते होतील ऋणाग्राकडे आकर्षित. लक्षात आलं का? ऋणाग्राकडे आकर्षित होतात आणि म्हणून हे वाक्य काय आहे, चुकीचं आहे. त्याच्यानंतर Cu हे धातूचे अणू तयार होऊन त्याचा थर ऋणाग्रावर होतो. हे वाक्य काय आहे, बरोबर आहे. आपण बघितलं की हा काय झालेला आहे, इथं अणू जे आहेत कॉपरचे, तांब्याचे, ते इथे जमा झालेले आहेत आणि आपल्याला काय मिळतं, एक लेयर इथे मिळत आहे. म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. आता आपल्याला विचारण्यात आलंय की कोणती गोष्ट आढळून येणार नाही, कोणती आढळून येणार नाही, तर ऑप्शन आहे आपला ए हा ऑप्शन जो आहे तो आढळून येणार नाही. म्हणजे अशा प्रकारे जर तुम्हाला इलेक्ट्रोलिसिस माहिती असेल, मला सांगा प्रत्येक वेळी कोणत्याही पुस्तकात कॉपर सल्फेट, सोडियम क्लोराईड, त्याच्यानंतर मग आपण जर बघितलं तर H2SO4 असे प्रत्येकाचे दिलेले असतील का? नाही, हे असे वाक्य दिलेले नसतील. मग जर एखाद्या वेळी आता तुम्हाला कॉपर सल्फेटचं दिलंय, त्याच्यात तुम्हाला पुस्तकामध्ये जर कॉपर सल्फेट दिलंय आणि तुम्हाला विचारलंय सल्फ्युरिक ॲसिडचं इलेक्ट्रोलिसिस, तर त्यावेळी तुम्हाला काय होईल, मग तुम्ही म्हणाल की नाही पुस्तकात दिलेलंच नाही आहे. पण इथे मग काय केलंय आपण, संकल्पना लक्षात आली आपल्या, इलेक्ट्रोलिसिस म्हणजे नेमकं काय, त्याच्यामध्ये नेमकं काय घडून येते, ही संकल्पना जर आपली पूर्ण क्लिअर असेल तर आपण H2SO4 काय, आपण NaClचं पण करू शकतो, राईट, आपण HClचं पण करू शकतो. म्हणजे इथे लक्षात घ्या की कन्सेप्ट समजणं फार महत्त्वाचं असतं. संकल्पना माहिती असली तर तुम्ही व्यवस्थितरित्या कोणतीही बाब कशाही प्रकारे विचारण्यात आली त्या संकल्पनेवर डिपेंड असणारी, तर तुम्ही त्याचं हमखास उत्तर देऊ शकता. आता पुढचा प्रश्न बघू. कोणत्याही पदार्थाच्या 1 मोल राशीमधील रेणूंची संख्या निश्चित असते. या संख्येला अवोगॅड्रो अंक असे म्हणतात. या अंकाचे मूल्य किती आहे? तर आपलं उत्तर काय होतं, 1 असं उत्तर होतं. ते अंकाचे मूल्य अवोगॅड्रो नंबर ज्याला म्हणतो ते आहे 6.022 × 10⁻23. आता इथे लक्षात घ्या मोल म्हणजे काय. आपण जे इथे बघितलं की 1 मोल म्हणजे काय, तर मोल म्हणजे पदार्थाची ग्राम अशी राशी ज्याचं ग्राममध्ये वजन घेतलं जातं. म्हणजे जर मी मोल ऑक्सिजनचा मोल जर म्हटला की मी ऑक्सिजनचं 1 मोल एवढं जो आहे पदार्थ घेतलेला आहे, ऑक्सिजन घेतलेला आहे, म्हणजेच ऑक्सिजनचे किती, तर 16 ग्रॅम ऑक्सिजन. 1 मोल म्हणजे 16 ग्रॅम ऑक्सिजन. म्हणजे मी दुसऱ्या भाषेत असंही म्हणू शकते की मी 16 ग्रॅम ऑक्सिजन घेतलाय किंवा मी 1 मोल ऑक्सिजन घेतलाय. त्यावेळी तुम्हाला जेव्हा मी सांगितलं की एक काम करा तुम्ही नाही का ही रिॲक्शन घडवून आणण्यासाठी 1 मोल ऑक्सिजन घ्या, त्यावेळी तुम्हाला कळायला पाहिजे की ओके मला नाही का 16 ग्रॅम ऑक्सिजन घ्यायचं आहे किंवा याची व्हॅल्यू अशी पण लिहिल्या जाते, ठीक आहे, 15.998 अशी, तर 16 ग्रॅम ऑक्सिजन घ्यायचं आहे. किंवा मी असंही म्हणू शकते की जेव्हा मी 16 ग्रॅम ऑक्सिजन घेते तर त्याच्यामध्ये ऑक्सिजनचे 6.022 × 10⁻23 एवढे रेणू असतात. ठीक आहे,
एवढे रेणू असतात. मी जर 16 ग्रॅम ऑक्सिजन घेतला तर त्याच्यामध्ये ऑक्सिजनचे एवढे रेणू असतात. म्हणजेच आपण 3 भाषेत ही गोष्ट, संख्या सारखीच आहे, व्हॅल्यू सारखीच आहे, आपण 3 वेगवेगळ्या भाषेमध्ये आपण बोलू शकतो. मी तुम्हाला सांगताना म्हणेल की एवढे रेणू घ्या, ठीक आहे, म्हणजेच तुम्ही मग किती ऑक्सिजन घ्याल, 16 ग्रॅम ऑक्सिजन. तुम्ही 16 ग्रॅम ऑक्सिजन घेतला असेल तर मी काय म्हणेल की तुम्ही किती ऑक्सिजन घेतला, 1 मोल ऑक्सिजन घेतला. ह्या तिन्ही व्हॅल्यू काय आहेत, ज्या सारख्या आहेत. म्हणजेच 1 मोल ऑक्सिजन म्हणजे 16 ग्रॅम ऑक्सिजन, किंवा आपण म्हणू शकतो की 6.022 × 10⁻23 एवढे मी रेणू घेतलेले आहेत ऑक्सिजनचे. ह्या तिन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या. ओके, तर ही गोष्ट लक्षात ठेवा, म्हणजे ह्याच्यावर प्रश्न जर विचारण्यात आला तर तुम्हाला सोडवता येईल. पुढचा प्रश्न आहे, विद्युत उपकरणांचे रक्षण करण्यासाठी वितळ तार वापरतात. ही तार विशिष्ट द्रवणांक म्हणजे मेल्टिंग पॉइंट असलेल्या संमिश्राची, ज्याला अलॉय असं म्हणतो आपण, बनलेली असते. ती तार विद्युत उपकरणांना समांतर जोडणीत म्हणजे पॅरलल जोडलेली असते. तर आपल्याला ना फ्यूज बद्दल विचारलेलं आहे, ठीक आहे, जे वितळ तार ज्याला आपण म्हणतो. तर आपण पहिले फ्यूज बघूया, नेमका काय असतो, कशासाठी वापरला जातो, गरज काय आहे त्याची, ते बघूया आणि त्याच्यानंतर आपण मग प्रश्न सोडवूया. तर अशा प्रकारे तुम्ही प्रत्येकाने हे स्ट्रक्चर बघितलेलं असेल, कारण प्रत्येकाच्या घरामध्ये फ्यूज हा असतोच आणि तो फ्यूज गेला की आपण घरच्या घरी त्याला बदलण्याचं कामही करतो. मग आता इथे लक्षात घ्या, हे जे फ्यूज आहे, आता हे जे बाहेरचं स्ट्रक्चर आहे पोर्सेलिनचं बनलेलं आहे. पोर्सेलिन काय आहे, तो विद्युतचं वहन करत नाही आणि हीटचं, उष्णतेचं सुद्धा वहन करत नाही. मग ह्याची काय गरज होती ते आपल्याला लक्षात येईलच. आणि त्याच्यानंतर ही जी तुम्हाला दिसते ही तार, याला आपण वितळ तार असं म्हणत असतो. आणि हे जे दिसत आहेत हे कनेक्शन बाकीच्या सर्किटमध्ये ज्या परिपथात फ्यूज लावण्यात आलेला आहे त्याला कनेक्शनमध्ये जोडण्यासाठी हे 2 अशा प्रकारचे आपल्याला पोल दिलेले असतात. लक्षात आलं. आता लक्षात घ्या की वितळ तार जी असते ती आपण काय करतो, तर ती आपण एखाद्या सर्किटमध्ये सिरीजमध्ये अशा प्रकारे लावत असतो, ठीक आहे. अशा प्रकारे आपण हा फ्यूज लावलेला आहे. त्याच्यानंतर घरातले उपकरणं असतात सिरीजमध्ये, हा TV आहे, हा फ्रीज आहे, असे उपकरणं मी काय केलेले लावलेले आहेत. हा आहे माझा फ्यूज. आता आपण फ्यूज जे आहे तो सिरीजमध्ये एकसर जोडणीमध्ये जोडलेला आहे. मग एकसर जोडणीमध्ये कशासाठी जोडला आहे, तर फ्यूजचं मुख्य काम काय आहे, तर जर परिपथामध्ये एका मर्यादेपेक्षा जास्त विद्युतधारा वाहायला सुरुवात जर झाली तर ही जी वितळ तार आपल्याला दिसते ही काय होते, मेल्ट होते, वितळून जाते. मग आता मला सांगा, ही तार जर इथली वितळून गेली म्हणजे सर्किट काय होईल, ब्रेक होईल. सर्किट ब्रेक होईल म्हणजे मग ती विद्युतधारा पुढे जाऊ शकेल का, नाही. म्हणजे इथून सर्किट ब्रेक झालेला आहे, ती विद्युतधारा पुढे जात नाही. म्हणजेच जो मर्यादेपेक्षा जास्त विद्युतधारा सर्किटमध्ये आली होती त्याच्यापासून ह्या उपकरणांचं काय झालं, संरक्षण झालं, राईट. आता हे संरक्षण घडवून आणण्यासाठी पहिली गोष्ट काय महत्त्वाची आहे की जी विद्युतधारा या फ्यूजमधून वाहणार आहे किंवा जी विद्युतधारा या उपकरणांतून वाहणार आहे तीच विद्युतधारा या फ्यूजमधून वाहली पाहिजे, राईट. तरच ती तार वितळेल आणि मग सर्किट ब्रेक होईल, उपकरणांचं संरक्षण होईल. आणि म्हणून याला काय केलं जातं, तर एकसर जोडणीत लावतात. जर आता मला सांगा की ह्याला काय केलं आपण, समांतर जोडणीत इथं फ्यूज लावून दिला, ठीक आहे. एक मिनिट, इथं मी काय केलं की हे माझे उपकरणं आहेत, हा माझा TV आहे, ठीक आहे, हा रेफ्रिजरेटर आहे, असं मग माझं एक सर्किट आहे लावलेलं मी, असं सर्किट आहे. आता मी काय केलं की हा फ्यूज जो आहे तो इथे लावला मी समांतर जोडणीमध्ये. मग आपल्याला समांतर जोडणीचं एक तत्व माहिती आहे काय, की जो करंट आहे या सर्किटमधून वाहणारा करंट जो आहे तो I असेल तर पुढे जाऊन ह्या समांतर जोडणीमध्ये काय होतो, हा करंट विभागला जातो. म्हणजे हा झाला I1 आणि इथून वाहणारा करंट जो झाला I2 आणि I = काय असतं, I1 + I2. म्हणजेच इथे काय झालेलं आहे की जो करंट ह्या जिथे उपकरणं लावलेले आहेत त्या तारेमधून वाहणारा करंट आणि फ्यूज जिथे कनेक्ट केलेला आहे त्या परिपथामधून वाहणारा करंट काय असणार आहे, वेगवेगळा असणार आहे. म्हणजे जर इथे वाहणारा करंट जास्त जरी असला तर फ्यूजमधला करंट कसा कमी असेल तर ही तार वितळेल का, आणि जरी ह्या फ्यूजमधला जो
करंट आहे तो जास्त त्याच्यामधून वाहिला, हे सर्किट ब्रेक झालं तरी उपकरणामधून काय होणार आहे, तो करंट वाहत राहणार आहे. आणि जर इन केस जास्त करंट, मर्यादेपेक्षा जास्त करंट जो आहे विद्युतधारा वाहायला लागली तर ती डायरेक्ट उपकरणांना दिल्या जाईल. म्हणजे इथं काय होईल, तर उपकरणांमध्ये बिघाड घडून येईल, उपकरणं नष्टही होऊ शकतात. म्हणजेच मग हा फ्यूज पॅरललमध्ये समांतर जोडणीत लावून आपल्याला फायदा झाला का, नाही. त्यांनी जरी सर्किट ब्रेक केलं तरीही तो करंट जो आहे जास्तीचा तो इकडे उपकरणांमध्ये जाणारच आहे. आणि त्याच्यानंतर मग जास्तीचा करंट जो आहे आलाय तो डायरेक्ट काय होणार आहे, तर इथे उपकरणांना मिळणार आहे. आणि म्हणून गरजेचं काय असते की तो समांतर जोडणीत जो करंट उपकरणांमधून जाणार आहे तोच करंट काय झाला पाहिजे, फ्यूजचे जे तार आहे त्यातून पण गेला पाहिजे. आणि म्हणूनच फ्यूजची जी तार आहे ती कमी टेम्परेचरला, म्हणजे करंट जेव्हा, विद्युतधारा जेव्हा वाहते काय करते, उष्णता निर्माण करते. जर ही उष्णता निर्माण झाली तर जास्त उष्णता निर्माण झाल्यावर काय होतंय, फ्यूज वायर वितळते. आता मला सांगा, जर ती वायर वापरलेली जी आहे त्याचं जे आहे मेल्टिंग पॉईंट खूपच जास्त असेल, म्हणजे खूप जास्त टेम्परेचरलाच मेल्ट होतो तो, तर उपकरणांचं संरक्षण होणार का, नाही. जास्तीचा करंट जरी आला तरी ती वायर मेल्ट होणारच नाही, जास्तीचा करंट वाहत राहील आणि उपकरणांना संरक्षण मिळणार नाही, ते खराब होत राहतील. म्हणून काय पाहिजे, तर ह्याच्यामध्ये वापरण्यात येणारी तार कशी पाहिजे, तर मेल्टिंग पॉईंट कमी असलेली पाहिजे. त्याच्यानंतर ती कशापासून बनलेली असते, संमिश्रापासून बनवलेली असते. आता लक्षात घ्या, जेव्हा आपण घरच्या घरी फ्यूज जेव्हा चेंज करतो, बदलवतो म्हणजे काय, जी वितळलेली तार असते त्याच्यामधली, ठीक आहे, ही जी वितळलेली तार असते ती आपण दुसरी तार याच्या ठिकाणी लावतो आणि फ्यूज लावून टाकतो. आता लक्षात घ्या की जर तुम्ही ह्याच्यामध्ये जे मटेरियल वापरण्यात आलं होतं त्याच्यापेक्षा मेल्टिंग पॉईंट जास्त, वितळण बिंदू ज्याला म्हणतो तो जास्त असणारी तार जर तुम्ही लावली तर तो काय करेल, जास्त करंट येऊ देईल, तो पण तर वितळणारच नाही आणि म्हणून उपकरणांना इजा होऊ शकते. म्हणून तुम्ही घरी जेव्हा बदलता फ्यूजची वायर त्यावेळी तुम्ही हे एक गोष्ट काय करायला पाहिजे, लक्षात घेतली पाहिजे की ते जी वायर आहे त्याचा मेल्टिंग पॉईंट हा कमीच असला पाहिजे. आता लक्षात घ्या की घरी जेव्हा आपण कनेक्शन करतो तर त्या ज्या वितळ तार आहेत तर त्याची मर्यादा किती असते, तर 1 अँपियर विद्युतधारा, 2 अँपियर, अँपियर काय आहे विद्युतधारेचं युनिट आहे, 3 अँपियर ते 10 अँपियरपर्यंत काय असतं तर त्याचे व्हॅल्यू असतात. अशा प्रकारे आपण घरच्या परिपथात वापरण्यासाठी अशा प्रकारे आपण फ्यूज वापरतो. लक्षात आलं. आता विद्युत परिपथ काय करतो, तो खंडित करतो आणि त्याचं उपकरणांचं संरक्षण घडवून आणतो. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला वितळतार किंवा फ्यूज जो आहे तो पूर्ण त्याची वर्किंग जी आहे ती लक्षात आली असेल. आता आपण प्रश्न बघूया की विद्युत उपकरणांचे रक्षण करण्यासाठी वितळतार वापरतात. ही तार विशिष्ट द्रवणांक फिक्स असतो त्याचा मेल्टिंग पॉईंट असलेल्या संमिश्राची बनवलेली असते, बरोबर आहे. त्याच्यानंतर ही तार विद्युत उपकरणांना समांतर नाही, कशात जोडली जाते, सिरीजमध्ये. लक्षात आलं, जोडणीत जोडलेली असते. तर हे वाक्य कसं आहे, चुकीचं. म्हणजे आपलं काय आहे, हा ऑप्शन आपण चूज केलाय, फक्त ब चूक, बाकी अ कसं आहे, बरोबर आहे. आता आपल्याला रोधांचं जे आहे रेझिस्टन्स ज्याला आपण म्हणतो त्याचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. 5 ओहम, 10 ओहम, 15 ओहम जे 3 रोध म्हणजे रेझिस्टन्स समांतर जोडणीत जोडले आहेत, तर परिपथातील परिणामी रोध म्हणजे इफेक्टिव्ह रेझिस्टन्स किती असेल. तर आता इथे काय करायचं आहे, आपल्याला 3 गोष्टी लक्षात घ्यायचं आहे की रेझिस्टन्सेस किती जोडलेत, ओके, नंबर ऑफ रेझिस्टन्स किती आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर ते जे जोडलेले आहेत ते सिरीजमध्ये आहेत की पॅरलल, म्हणजे एकसर जोडणीत आहेत की समांतर जोडणीत, ठीक आहे, पॅरलल आहेत की सिरीज, हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि तिसरं म्हणजे आपल्याला नेमकं काय काढायचं आहे, इथं काय काढायचं आहे, आपल्याला परिणामी रोध म्हणजे इफेक्टिव्ह रेझिस्टन्स काढायचं आहे. आधी आपण डिटेलमध्ये समांतर जोडणी कशी असते रोधांची, त्याच्यामध्ये नेमकं काय घडून येते ते बघूया, नंतर आपण प्रश्नाकडे येऊया, ठीक आहे. तर आता इथे बघा, तुम्हाला पूर्ण जे कनेक्शन आहेत याला आपण अशा प्रकारचं जर रोध आपण जोडले अशा प्रकारच्या कनेक्शनमध्ये तर त्याला काय म्हणतो आपण, समांतर जोडणी, पॅरलल, एकमेकांना तिघही काय आहेत, पॅरलल आहेत. आता R1 किती होता आपला, 5 ओहम, ठीक आहे, ओहम जे आहे ते रोधाचं युनिट आहे. त्याच्यानंतर R2 किती होता आपला, तर 10 ओहम. त्याच्यानंतर R3 किती होता आपला, तर 15 ओहम एवढा आपला होता, ओके, सगळे बरोबर आहे. तर
आता इथे लक्षात घ्या, अशा प्रकारची जोडणी जेव्हा आपण करतो तेव्हा नेमकं त्याच्यामध्ये काय काय गोष्टी घडून येतात किंवा कोणत्या कोणत्या गोष्टी समाविष्ट असतात हे आपण बघणार आहोत. तर आपण काय केलं की इथे आपण सर्किट पाहिलं, तर अशा प्रकारे हे काय दिलेले आहेत, आपल्याला 3 कनेक्शन दिलेले आहेत. याला आपण काय म्हणतो, समांतर जोडणी म्हणतो. R2 आणि हा झाला R1. हा वाहणारा करंट जो आहे आपला तो आहे I. ठीक आहे, इथून I हा करंट वाहतो. आता समांतर जोडणीमध्ये लक्षात घ्या, याच्या आधी आपण ओहमचा लॉ पाहू, कारण आपल्याला तो कामाचा आहे. आता ओहमचा लॉ म्हणजे काय आहे, ओहमचा नियम. तर ओहम या शास्त्रज्ञाचं काय म्हणणं होतं की जेव्हा एखाद्या कंडक्टरचं म्हणजे विद्युत वहनासाठी जे आपण मटेरियल वापरलं आहे त्याची जर भौतिक स्थिती स्थिर असेल, भौतिक स्थिती म्हणजे काय, तर त्याची कंडक्टरची लेंथ, लांबी, त्याच्यानंतर जे आहे क्षेत्रफळ त्याचं, राईट, त्याच्यानंतर टेम्परेचर, ह्या म्हणजे तापमान, ह्या गोष्टी जर स्थिर असतील, भौतिक स्थिती यालाच म्हणतो आपण, लांबी, त्याच्यानंतर एरिया, क्रॉस सेक्शनल एरिया ज्याला म्हणतो, तापमान, ह्या गोष्टी जर स्थिर असतील तर त्या परिपथातून वाहणारी विद्युतधारा जी असते, म्हणजे परिपथातून वाहणारी विद्युतधारा जी असते ती त्या परिपथातील विभवांतराला काय असते, समानुपाती असते. म्हणजेच डिरेक्टली प्रोपोर्शनल टू व्होल्टेज, डिरेक्टली प्रोपोर्शनल टू V, समानुपाती असते. लक्षात आलं. मग ह्याला पुढे लिहिताना त्यांनी काय केलं की अशा प्रकारे लिहिलं. आणि 1/k, हा k जो आहे ना तो स्थिरांक होता, त्यालाच त्यांनी वेगळ्या याच्यात लिहिलं, तो म्हणजे R, ज्याला आपण काय म्हणतो, रोध किंवा रेझिस्टन्स असं म्हणतो. म्हणजेच आपल्याला काय मिळाला, V. व्होल्टेज कसं काढायचं, तर I गुणेला R. म्हणजेच व्होल्टेज किती असतं, तर त्या परिपथातून वाहणारी जी विद्युतधारा आहे आणि त्या परिपथाचं जे आहे त्या कंडक्टरचं रेझिस्टन्स, ह्यांचं जर आपण गुणाकार केला तर आपल्याला काय मिळू शकतं, व्होल्टेज मिळू शकतं. तर अशा प्रकारे ह्याला आपण म्हणतो ओहमचा लॉ. काय म्हणतो ओहम, तर परिपथातून वाहणारा जर एखाद्या कंडक्टरची भौतिक स्थिती जर स्थिर असेल, कॉन्स्टंट असेल, तर परिपथातून वाहणारी जी विद्युतधारा असते ती त्याच्या मधल्या विभवांतराला कशी असते, समानुपाती, म्हणजे डिरेक्टली प्रोपोर्शनल असते. हा आपण ओहमचा लॉ पाहिला. ठीक आहे, आता आपण इकडे येऊया आपल्या समांतर जोडणीकडे. ते इथे लक्षात घ्या, मी तुम्हाला मगाशी फ्यूज शिकवताना सांगितलं होतं, हा I जो आहे तो हा काय होईल, इथे 3 ब्रांचेस आहेत, तिथे 2 होत्या, राईट. हा I जो आहे हा 3 ब्रांचेसमध्ये काय होतो, डिवाइड होतो. कारण प्रत्येक जी आहे लाईन जी आहे त्याच्यामधून वाहणारा करंट कसा असणार आहे, वेगळा असणार आहे. आणि तो कसा असणार आहे, तर रेझिस्टन्सच्या रूपात असणार आहे. ठीक आहे, आता इथे आपण बघितलं, म्हणजेच आपण I इज इक्वल टू काय लिहू शकतो, ह्या तिघांची ॲडिशन, राईट, I1 प्लस I2 प्लस I3, राईट. कारण हा Iच काय झाला, 3 ब्रांचेसमध्ये डिवाइड झाला. त्याच्यानंतर मग I मोजताना आपण काय वापरतो, उपकरण कोणतं, त्याला आपण ॲमीटर असं म्हणतो. जेव्हा आपण उपकरण वापरतो करंट मोजायला, तर तुम्हाला माहिती असेल की ते उपकरण आपण कोणत्या जोडणीत जोडतो, तर एकसर जोडणीत, तेव्हाच आपण काय मोजू शकतो, करंट मोजू शकतो. म्हणजे जर आपल्याला ह्या लाईनचा करंट मोजायचा असेल तर ॲमीटर कुठे जोडावं लागेल, आपल्याला इथे ह्या लाईनचा मोजावं लागेल तर सिरीजमध्ये. R1 मधला जो आहे तो करंट मोजायचा असेल तर आपल्याला त्याच्या एकसर जोडणीमध्ये जोडावं लागेल. आणि जर आपल्याला व्होल्टेज मोजायचं असेल तर आपण काय करतो, त्या व्होल्ट मीटर म्हणजेच व्होल्टेज मोजण्यासाठीचं जे उपकरण आहे त्याला आपण समांतर जोडणीमध्ये जोडत असतो. आणि लक्षात घ्या की व्होल्ट मीटर जे असते त्याचा रोध जो असतो, रेझिस्टन्स, हे खूप जास्त असते आणि म्हणून त्याच्यामधून वाहणारा करंट जो असतो, विद्युतधारा जी असते ती फारच कमी, फारच आपण काय म्हणतो, नगण्य असते. लक्षात आलं. आता आपल्याला काय मिळालंय, हे मिळालंय, हे आपण इथूनच पाहून, सर्किट पाहून आपण लक्षात ठेवलं. तुम्ही जरी डायग्राम, तुम्हाला सूत्र लक्षात राहत नसतील तरी डायग्राम जर लक्षात ठेवली तर त्याच्यावरनच तुम्ही काय करू शकता, सूत्र तयार करू शकता. मग I इज इक्वल टू काय आलं होतं, आपल्याला ओहमचा लॉ माहित होता, V इज इक्वल टू IR. म्हणजे I इज इक्वल टू आपण V अपॉन R असं लिहू शकतो, राईट. मग आता मी काय लिहिते, V अपॉन R.
आयला V/R आणि हा लिहिताना हा पूर्ण परिपथातला करंट आहे जो पुढे डिवाइड झाला, म्हणजेच मी RE लिहू शकते इफेक्टिव्ह जो परिणामी रोध आहे, राईट. आणि त्याच्यानंतर I1ला मी कसं लिहू शकते V/R1. आता मी V1 का नाही लिहिलं, कारण की ह्याच्यामध्ये जे मीटरने मी व्होल्टेज मोजलं तर ह्यांचं व्होल्टेज मोजताना ह्या तिघांचं हे व्होल्टेज कसं आहे, समान आहे. ते किती आहे, V इतकं आहे. त्याच्यानंतर V/R2 प्लस V/R3 हा ते मी सूत्र वापरलं ओहमच्या लॉचं आणि मला अशा प्रकारचं मिळालं. आता V काय आहे, कॉमन आहे. मग V जर कॉमन असेल, ठीक आहे, हे आपण आपला लॉ इथं ठेवूया, ठीक आहे. V जर कॉमन असेल तर मला असं काहीतरी मिळतंय सूत्र RE म्हणजे इफेक्टिव्ह इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3 आणि हे काय आहे, माझं समांतर जोडणीमधला परिणामी रोध काढण्याचं सूत्र आहे. आता इथे लक्षात घ्या, इथे 3 रोध वापरलेले होते त्या एक्झाम्पलमध्ये म्हणून मी 3 केलं. आता जर 2च रोध जोडलेले असतील समांतर जोडणीत तर आपलं काय येणार आहे, इतकाच भाग येणार आहे आपलं याचा, राईट. त्याच्यानंतर 4 रोध जर असतील तर प्लस 1/R4 असं येईल. म्हणजे आपण कितीही रोध जोडले 2 किंवा 2पेक्षा जास्त समांतर जोडणीत तर ह्या सूत्रावरून काय काढू शकतो आपण, त्याचा परिणामी रोध काढू शकतो. लक्षात आलं. आता लक्ष द्या, रोध जो आहे तो आपण अशा प्रकारे तुम्ही जर कोणत्याही घटकाचा रोध जर पाहिला तर तो कशावर डिपेंड असतो, तर पहिले म्हणजे तो लांबीवर, ते कंडक्टरची लांबी किती आहे. त्याच्यानंतर आणखी कशावर डिपेंड असतो, तर तो त्याचा जो क्रॉस सेक्शनल एरिया जो आहे क्षेत्रफळ त्याच्यावर डिपेंड असतो. म्हणजेच आपण आरला कसं लिहू शकतो, ह्या दोघांना एकत्र करून R इज प्रोपोर्शनल टू L/A किंवा आपण आरला असं सुद्धा लिहू शकतो ρL/A. रो जो आहे ह्याला जो रो म्हणतात आणि रो जो आहे त्याला आपण रेझिस्टिव्हिटी किंवा रोधकता असं म्हणतो. ते कशाचं प्रमाण मोजतं, तर ते रोधाचं प्रमाण मोजत असतो. आणि अशा प्रकारे आपण काय करू शकतो, सूत्र रोधाचं काढू शकतो. ह्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता. प्रश्न कसा नेमका, तर लक्षात घ्या की जर ह्यांनी म्हटलं की एका परिपथाचा रोध काय आहे, इतका इतका आहे असं दिलेलं आहे आपल्याला. आता काय केलं त्यांनी, त्या कंडक्टरची लांबी वाढवली. मला सांगा, लांबी वाढवली तर रोध कसा होणार आहे, वाढणार आहे, राईट. त्याच्यानंतर मग काय केलं त्यांनी, एरिया जो आहे तो कमी केला. एरिया कमी केला तरी रोध काय होणार आहे, वाढणार आहे. म्हणजे इथे जो सूत्र आहे हे सूत्र तुम्हाला माहिती असेल, नेमकं कसं आलं ते माहिती असेल तर ह्याच्यावर अशा वाक्याच्या रूपात जरी तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला तरी तुम्ही त्याचे उत्तर देऊ शकता. आणि ह्या जे सूत्र आहे ह्याच्यावर आयोगाने वाक्याच्या रूपात प्रश्न विचारले होते, तेव्हा गोंधळून जायचं नाही. ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असतात, त्या गोष्टी काय करायचं, फक्त तिथे इम्प्लिमेंट करायचं, तुम्हाला प्रश्नाची उत्तरं येऊ शकतात. लक्षात आलं. आता आपण काय बघूया, प्रॉब्लेम बघूया आपला कोणता होता आणि सोडवता येतं का. आता लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगितलं करंट किती असतो, जोडलेल्या हे बघा, जोडलेल्या सर्व रोधांच्या व्यस्त अंकांची, म्हणजे आपण काय काढलं होतं 1/R इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3. हेच त्याचं वाक्य आहे. अंकाची बेरीज ही परिणामी रोधाच्या व्यस्त प्रमाणा इतकी असते. ओके. प्रत्येक रोधातून वाहणारी विद्युतधारा रोधाच्या व्यस्त प्रमाणात असते व परिपथातून वाहणारी एकूण विद्युतधारा ही सर्व रोधातून स्वतंत्रपणे वाहणाऱ्या विद्युतधारेची काय असते, विद्युतधारे इतकी असते. प्रत्येक रोधाच्या दरम्यानचे विभवांतर म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स ज्याला म्हणतो ते कसं असतं, समान. V कॉमन होता, राईट. रोधाच्या समांतर जोडणीचा परिणामी रोध हा त्या जोडणीतील रोधांच्या स्वतंत्र किमतीपेक्षा कसा असतो, कमी असतो. आणि म्हणून ही जोडणी जी आहे ती परिपथातील रोध कमी करण्यासाठी वापरण्यात येते. आता लक्षात घ्या, हे वाक्य महत्त्वाचं, कारण तुम्हाला आयोग प्रश्न कसा विचारतं की जर एखाद्या परिपथाचा रोध कमी करायचा असेल तर कोणत्या प्रकारची जोडणी वापरायची. मग त्यावेळी तुम्हाला माहिती असतं, कन्सेप्ट माहिती आहे तुम्हाला की समांतर जोडणीमध्ये काय होतो की ह्या जे सगळे रेझिस्टन्सेस आहेत
ठीक आहे, त्याच्यापेक्षा परिणामी रोध जो असतो तो कमी असतो. आपण जेव्हा प्रॉब्लेम सोडवू तेव्हा तुमच्या लक्षात येईलच की या सगळ्यांच्या व्हॅल्यूपेक्षा जो RE आहे म्हणजे परिणामी रोध जो आहे तो कमी असतो. म्हणून मग परिपथाचं जर रोध कमी करायचं असेल तर त्या रेझिस्टन्सची जोडणी आपण समांतर जोडणीत करायला पाहिजे आणि तेच जर रोध वाढवायचा असेल तर आपण एकसर जोडणी करायला पाहिजे. पुढे एकसर जोडणी आपल्याला येणारच आहे, तेव्हा आपण डिटेलमध्ये त्याच्याबद्दल बघणारच आहोत. ठीक आहे, आता आपण काय करूया, प्रॉब्लेम सॉल्व करूया. आपल्याला जे देण्यात आलं होतं तर इथे आपण बघूया, आपल्याला 5, 10 आणि 15 ओहमचं दिलेलं आहे आणि परिणामी रोध विचारलंय. आपल्याला माहित आहे परिणामी रोध कसा काढतो आपण, 1/RE. R1 किती आहे आपला 5 प्लस R2 10 प्लस R3 आहे 15. म्हणजे आपण याला काय करणार आहोत, सॉल्व करणार आहोत. 30 काय घेणार आहोत आपण, त्याचा बेस कॉमन बेस बनवायचा असतो राईट. आपण 30 हा बेस घेणार आहोत, 2/30 राईट. मी काय केलं, याचं गुणाकार करून बेस कॉमन करण्यासाठी मग मला ह्याला 5ला 30 करायचं असेल तर वरती काय करावं लागेल, मला 6 गुणावं लागेल. 10ला 30 करण्यासाठी वरती 3 गुणावं लागेल. 15ला 30 करण्यासाठी वरती 2 गुणावं लागेल. म्हणजे माझं काय आलं, 6 3 9 आणि 2 11 11/30 हे आलं माझं 1/RE. लक्षात घ्या, या स्टेपलाच थांबायचं नाही कारण हे व्यस्त प्रमाण आहे परिणामी रोधाचं. आपल्याला काय पाहिजे, RE पाहिजे आणि RE पाहिजे. म्हणून आपण काय करू, तर ह्याला दोघांनाही आपण रिव्हर्स करतो. म्हणजे ती काय ना 30/11 म्हणजेच याची व्हॅल्यू किती येईल, 2.73 ओहम. म्हणजेच माझा RE जो आहे तो किती आला, 2.73 ओहम. आता इथे लक्षात घ्या, या तीनही रोधांपेक्षा याची व्हॅल्यू कशी आहे, कमी आहे. म्हणजेच आपलं प्रूव्ह झालं की जी समांतर जोडणी असते त्याच्यामध्ये परिणामी रोध कसा असतो, जो इंडिव्हिज्युअल रेझिस्टन्सेस आहेत त्या सगळ्यांपेक्षा कमी असतो. हा कमी आहे. ठीक आहे, आता काय करू शकता तुम्ही, हे प्रॉब्लेम सॉल्व न करता, ठीक आहे, जशा प्रकारे टाइम कमी असतो हे प्रॉब्लेम सॉल्व न करताही तुम्ही सोडवू शकता. कशा रीतीने, तुम्हाला माहिती आहे समांतर जोडणीत ह्या तीनही रोधांपेक्षा परिणामी रोध कमीच असणार आहे आणि परिणामी रोध कमीच असणारा ऑप्शन काय आपल्याकडे, एकच आहे राईट. हे एवढा असणार आहे का, शक्यच नाही. एवढं शक्यच नाही म्हणजे आपण लगेच तो ऑप्शन चूज करू शकतो. इथे आपण एवढं गणित सॉल्व न करताही प्रश्न सोडवला का, कारण आपली संकल्पना क्लिअर होती, आपला कन्सेप्ट क्लिअर होता, त्याच्यावरून सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व होतात. म्हणजे आपण जे म्हणतो की एवढ्या कमी टाईममध्ये एवढे प्रश्न कसे सॉल्व करायचे, तर तुम्ही अशा प्रकारे कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर लगेच प्रॉब्लेम सुद्धा सोडवू शकता. ओके, आता पुढचा प्रश्न बघूया आपण. दिलेल्या विधानांमधून अचूक नसलेली विधान किंवा विधाने निवडा. ठीक आहे, पहिलं विधान आहे, विद्युत प्रभाराचा प्रवाह एक प्रकारच्या विद्युत पातळीवर अवलंबून असतो, त्या पातळीला विद्युत विभव असे म्हणतात. ही काय आहे, बरोबर आहे, ही डेफिनेशन आहे विद्युत विभव म्हणजे पोटेन्शियलची. ठीक आहे, त्याच्यानंतर धनविद्युत प्रभार अधिक विभव असलेल्या बिंदूपासून कमी विभव असलेल्या बिंदूकडे प्रभावित होतो, हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन कमी विद्युत विभवाच्या बिंदूपासून अधिक विभव असलेल्या बिंदूकडे प्रवाहित होतो, हे सुद्धा वाक्य काय आहे, बरोबर आहे. आपल्याला काय निवडायचं, अचूक नसलेली म्हणजेच चुकीची असलेली. आपण केलं क्रॉस, चुकीचं कोणतं आहे का, नाही, एकही नाही. तर आता इथे लक्षात घ्या की जेव्हा आपण बघितलं, जर आपण एखादा कंडक्टर कनेक्ट केलेला आहे, ठीक आहे, तर हे जे आहे हे कंडक्टर आहे, हे आपण काय केलं, एका परिपथामध्ये कनेक्ट केलं. पण अजून काय केलं, आपण बटन चालू केलेलं नाही आहे. ठीक आहे, हा परिपथ जो आहे इथे आपण असं बॅटरी कनेक्ट केलेली आहे, हा पॉझिटिव्ह पोल आणि हा निगेटिव्ह पोल. तर आता इथे काय आहे की इलेक्ट्रॉन्स आपल्याला दिसत आहेत. ठीक आहे, हे जे आहेत ही इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यामध्ये, कारण कंडक्टर आहे तो वाहक आहे, म्हणजेच काय होणार आहे, त्याच्यामध्ये खूप प्रमाणात मुक्त इलेक्ट्रॉन्स असतील, फ्री इलेक्ट्रॉन्स. आता हे इलेक्ट्रॉन्स काय होतात की हे कोणत्याही दिशेला आधी वाहत असतात. ठीक आहे, अशा प्रकारे कोणत्याही दिशेला, जेव्हा हे सर्किट काय आहे, ओपन आहे, आपण ते सर्किट बंद केलेलं नाही आहे, परिपथ पूर्ण केलेलं नाही आहे, तर हे इलेक्ट्रॉन्स जे आहेत हे कोणत्याही दिशेला सैरभैर वाहत असतात. आता लक्षात घ्या की काय होतं, जेव्हा आपण हा परिपथ काय करू, पूर्ण करू, राईट. हा परिपथ मी पूर्ण केलेला आहे, तर इथे काय घडून येईल, इथे काय फरक घडून येतो ते आपण पाहू. ठीक आहे, हे जे इलेक्ट्रॉन्स होते
तर हे इलेक्ट्रॉन्स काय होतात, एकाच दिशेला वाहायला लागतात. लक्षात आलं का? का घडलं हे असं? हे जेव्हा परिपथ मी बंद केलं तर इथे लक्षात घ्या, हे कशामुळे घडतं, तर याला कारण असतं विभव. म्हणजे ह्या जो प्रभार वाहिला, आता काय केलंय मी, निगेटिव्ह पोल इकडनं आहे, राईट. हा बॅटरीचा जो निगेटिव्ह पोल आहे तर तिकडनं काय केलं जाईल, हे इलेक्ट्रॉन्स जे असतात ना ते कमी विभवापासून जास्त विभव, पॉझिटिव्ह पोल जो असतो त्याचं जे पोटेन्शियल असतं ते जास्त असतं, निगेटिव्ह पोलचं पोटेन्शियल कसं असतं, कमी असतं. आणि म्हणून हे जे इलेक्ट्रॉन, आता आपण निगेटिव्ह पोलला काय म्हणतो, इलेक्ट्रॉन डोनर म्हणतो, राईट. सोर्स आहे ना तो इलेक्ट्रॉनचा. मग इलेक्ट्रॉन काय होतात, तर ह्या दिशेला वाहायला सुरुवात होतात. ह्याच दिशेला का वाहतात, कारण ते निगेटिव्ह पासून पॉझिटिव्हकडे वाहतात. जिथं जास्त असेल, मला सांगा, ज्याच्याकडे जी गोष्ट जास्त आहे त्याच्याकडून कमी असणाऱ्याकडेच ती जाईल, राईट. मग आता इथून काय होतंय की इलेक्ट्रॉन्स इथं आहेत तर हे कोणत्या पॉझिटिव्ह डिरेक्शनला म्हणजे पॉझिटिव्ह पोलला वाहायला सुरुवात होते. आता बघा की जो पॉझिटिव्ह चार्ज आहे, मग मी सांगितलं ह्याचं पोटेन्शियल कसं आहे, जास्त आहे, तर मग धनविद्युत प्रभार ज्याला आपण म्हणतो, ओके, पॉझिटिव्ह चार्ज काय होईल, या दिशेपासून इकडे वाहायला लागेल. म्हणजे आपलं दुसरं वाक्य काय होतंय, प्रूव्ह होतंय, राईट. आता इथे लक्षात घ्या की ज्याप्रमाणे वारे कसे वाहतात, जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे वाहतात, आणि इथे काय होतंय, जास्त विभवाकडून कमी विभवाकडे काय होतो, तर हे जे धनविद्युत प्रभार आहे तो वाहायला लागतो. आणि इलेक्ट्रॉन्स कुठून कुठे वाहतात, कमी विभवाच्या बिंदूकडून जास्त विभवाच्या बिंदूकडे वाहायला लागतात. ठीक आहे, हे तिन्ही वाक्य आपण बघितले, ते तिन्ही वाक्य काय आहेत, बरोबर आहेत. आता लक्षात घ्या की ज्यावेळी काय होतंय की हे जे इलेक्ट्रॉन्स वाहायला लागतात, ठीक आहे, इलेक्ट्रॉन्स वाहायला लागल्यानंतर त्यांना काय मिळते, व्हेलॉसिटी मिळते. वाहायला लागल्यानंतर हे स्पीडमध्ये असतात आणि ह्यांचं काय होते, तर ते जे अणू आहेत ह्या कंडक्टरमधले त्यांच्यावर धडकतात. म्हणजे इथं काय होते, अणूवर धडकले म्हणजे काय होईल, त्यांची स्पीड कमी होईल. कारण आपण बघितलं संवेग, मोमेंटम ज्याला आपण म्हणतो, त्याची जर टक्कर झालेली असेल तर इथे काय होईल की त्याचं जे संवेग आहे, संवेग तर टक्करीनंतरही कॉन्स्टंट राहणार आहे, राईट. आता कॉन्स्टंट जो राहणार आहे, पण मग ह्याचा वेग काय होईल, टक्कर झाल्यानंतर कमी होऊन जाईल इलेक्ट्रॉनचा. आणि अशा प्रकारे जे अणू वगैरे ह्यांचा जो अडथळा निर्माण होते त्यालाच आपण काय म्हणतो, त्याला आपण रोध असं म्हणतो. विरोध वगैरे आपण असं म्हणतो, त्याला रोध म्हणजे रेझिस्टन्स असं म्हणतो. मग काही जे कंडक्टर्स असतील किंवा काही जे मटेरियल असतील त्याच्यामध्ये असे जे अणू असतील ज्याच्यावर धडक होऊन किंवा विरोध करणारे जे अणू असतील ते जास्त असतील, म्हणजेच त्या मटेरियलचं रेझिस्टन्स कसं आहे, जास्त आहे. आणि ज्या मटेरियलचा रोध फारच कमी असतो त्यांना आपण काय म्हणतो, सुपर कंडक्टर्स म्हणतो. त्याच्यामध्ये रोध फारच कमी असतो, वाहकता कशी असते, जास्त असते, आणि म्हणून मग त्यांना आपण सुपर कंडक्टर, कंडक्टर. त्याच्यानंतर नॉन कंडक्टर, राईट, म्हणजे ज्याचा रोध खूप जास्त असतो आणि जे आहे विद्युत धारा वाहू शकत नाही, किंवा चार्ज जो आहे, आता चार्ज प्रभाराचं वहन, विद्युत धारा म्हणजे काय, तर प्रभाराचं वहन. हा जो निगेटिव्ह प्रभार आहे, ऋण प्रभार आहे, त्याचं वहन निगेटिव्ह पोलपासून पॉझिटिव्ह पोलकडे होतंय. म्हणजेच आपण मग याला काय म्हणतो, हा जो प्रभार आहे आपण क्यूनी दाखवतो. हा जो प्रभार जर आपण मोजला की एवढ्या टाईममधून, म्हणजे 1 सेकंदात जर 1 कुलम हे कशाचं युनिट आहे, चार्जचं, प्रभाराचं. 1 सेकंदात 1 कुलम एवढा जर प्रभार निगेटिव्ह पोलपासून पॉझिटिव्ह पोलकडे वाहत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, करंट असं म्हणतो. I = Q/T, किंवा आपण Q = काय लिहू शकतो, IT असं लिहू शकतो. म्हणजे आपण इथे काय केलंय, विद्युत धारा म्हणजे काय, तर काही स्पेसिफिक टाईममध्ये नेमका किती प्रभार वाहतो, किती चार्ज वाहतो, त्याला आपण काय म्हणतो, विद्युत धारा असं म्हणतो. लक्षात घ्या की जरी इलेक्ट्रॉन्स कमी विभवाकडून जास्त विभवाकडे वाहत असतील, हा झाला ॲक्च्युअल करंट, ठीक आहे, हा ॲक्च्युअली वाहतो. पण आपण करंटची दिशा दाखवताना कशी दाखवतो, तर बॅटरीच्या पॉझिटिव्ह पोलकडून निगेटिव्ह पोलकडे दाखवतो. याला म्हणतो आपण कन्व्हेन्शनल करंट. कारण ही काय आहे, एक जगमान्य पद्धत आहे ती एक दाखवण्याची, की काय होत आहे की पॉझिटिव्ह पोलकडून निगेटिव्ह पोलकडे जातोय करंट. पण प्रत्यक्षरित्या इलेक्ट्रॉन्स कुठून कुठे वाहत असतात, तर निगेटिव्ह पोलकडून पॉझिटिव्ह पोलकडे, म्हणजेच कमी विभवाच्या बिंदूकडून अधिक विभवाच्या बिंदूकडे ते वाहत असतात. लक्षात आलं. करंटचं आपण सूत्र पाहिलं की करंट कसा, करंट म्हणजे नेमका काय, चार्ज प्रभार म्हणजे नेमका काय, तो किती
टाईमसाठी वाहिला तर मग त्याच्यावरनं विद्युतधारा आपण कशी काढू शकतो, त्याच्यानंतर मग रोध म्हणजे काय नेमका, या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. ओके, आता आपण बघूया पुढचा प्रश्न. 50 वॅटचा एक दिवा दररोज 8 तास वापरला जातो, तर 10 दिवसांसाठी किती वीज वापरली जाईल असं आपल्याला विचारलेलं आहे. आता बघा की या वर्षीच्या राज्यसेवेच्या परीक्षेला असाच प्रश्न विचारण्यात आला होता, फक्त याच्यामध्ये आणखी काही भाग ॲड केला होता. तर आपल्याला विचारलं होतं की वीज बिल किती येईल, किती रुपये वीज बिल येईल असं याच्यामध्ये विचारण्यात आलं होतं. तर त्या प्रकारचा पण आपण सॉल्व करू, म्हणजे काय होईल की आपल्याला कळून जाईल की नेमकं कसं सॉल्व करायचं आहे. आता लक्षात घ्या की आपण शक्ती कशाला म्हणतो, ठीक आहे. पॉवर जी आहे, आपण पॉवर इज इक्वल टू W/T, म्हणजे काही काळात, ठीक आहे, एका फिक्स टाईममध्ये किती कार्य झालेलं आहे त्याला आपण काय म्हणतो, शक्ती असं, पॉवर असं म्हणतो. तर आता इथे जर मला काय विचारलेलं आहे, इथे ऊर्जा विचारलेली आहे, राईट. ऊर्जा म्हणजेच काय, तर एखादं कार्य करण्यासाठी किती ऊर्जा खर्च झालेली आहे ती ऊर्जा आपल्याला मोजायची आहे. मग इथे काय होईल, मी असं लिहू शकते का, शक्ती गुणेला काळ, काळ म्हणजे टाईम, राईट. अशा प्रकारे मी लिहू शकते. मला जर ऊर्जा करायची असेल तर शक्ती, एखाद्या व्यक्तीची शक्ती किती आहे, म्हणजेच एखादा व्यक्ती त्या दिलेल्या वेळात नेमकं किती कार्य करतोय ते, आणि मग त्यांनी किती वेळासाठी ते कार्य केलं ह्याच्यावरून आपण ऊर्जा मोजू शकतो, राईट. मग आता मला सांगा, आपल्याला काय दिलेलं आहे, इथे शक्ती दिलेली आहे किती, 50 वॅट. पण हे प्रॉब्लेम्स जेव्हा आपण कोणतेही सोडवतो त्यावेळी लक्षात घ्यायचं की सूत्र माहिती आहे, आपल्याला सगळी माहिती दिलेली आहे, पण आपण कुठे चुकतं नेमकं, तर ह्या सूत्रामध्ये जो आपल्याला वापरायचा आहे तो वॅटमध्ये वापरायचा नाही आहे, तो कशात वापरायचा आहे, आपल्याला किलो वॅटमध्ये वापरायचे आहे शक्ती, ठीक आहे. इथे ते लक्षात ठेवायचं, किलो वॅटमध्ये. मी एवढं भर देऊन का सांगते ते तुम्हाला पुढे कळेलच, ठीक आहे. तर आता मग शक्ती किती आहे, 50 गुणेला 10⁻³ इंटू काळ किती आहे, किती तासासाठी, 8 तासासाठी वाहतोय, आणि किती दिवस वाहतोय, तर 10 दिवसांसाठी. म्हणजे हे दोघेही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावं लागतील की एका दिवसात 8 तासासाठी, आणि असा तो किती दिवस जळतोय, तर 10 दिवस जळतोय. म्हणजेच आपण इथे असं लिहू शकतो, 5 गुणेला 8 इंटू 10⁻⁻1, म्हणजे हे किती आलं, 4. आता युनिट काय आहे, किलो वॅट अवर, कारण आपण टाइम कशात घेतला, तासात घेतला, आणि शक्ती कशात घेतली होती, किलो वॅटमध्ये घेतली होती. आता लक्षात घ्या की मी तुम्हाला सांगितलं की ह्या पॉईंटच्या याच्यावर का लक्ष ठेवायचं, तर आयोगाने जो प्रश्न विचारला होता तो कसा होता की इथे किलो वॅट अवर हे माझं उत्तर आलं. आता त्यांनी पुढे काय दिलं होतं की प्रत्येक युनिटचा दर, म्हणजे एका युनिटचा दर किती आहे, 3 रुपये आहे, तर वीज बिल किती येईल म्हणजे रुपयात, ठीक आहे. तर आता इथे मी काय काढलं, लक्षात घ्या की 1 किलो वॅट अवर म्हणजे किती असतं, तर हे 1 युनिट एवढं असतं. हा प्रश्न आयोगाने याच्या आधीच्या परीक्षेमध्ये विचारला होता की 1 किलो वॅट अवर किंवा 1 युनिट म्हणजे किती किलो वॅट अवर, ते किती येतं, 1 युनिट येतं. मग आता मला सांगा, वीज बिल जर तुम्हाला काढायला लावलं असतं तर किती आलं असतं, 4 किलो वॅट अवर जळले म्हणजे 4 युनिट जळले. प्रत्येक युनिटची किंमत किती आहे, 3 रुपये, म्हणजे माझं बिल किती आलं, तर 12 रुपये एवढं मला बिल आलं. ओके, पण हे जे 12 रुपये आहे, आयोग काय करतं की ऑप्शन कसे देतं, पहिलं 12 रुपये, दुसरं देतं 1.2 रुपये, तिसरं काय देतं तर 0.12 रुपये. अशा प्रकारचं आयोगाने राज्य सेवेच्या परीक्षेमध्ये केलं. मग आता जर तुम्ही हा डायरेक्ट वॅटमध्ये वापरला असता चुकून, ठीक आहे, तुमच्या लक्षात राहिलं नसतं, हा जर वॅटमध्ये वापरला असता तर इथे काय आलं असतं, आपल्या उत्तराचा पॉईंट चुकला असता, 12च आलं असतं, पण पॉईंट चुकला असता आपला, राईट. आपण बघूया ना, 50 जर आपण वापरलं, ठीक आहे, 50 जर आपण वापरलं असेल तर आपण बघूया किती येतं. फक्त 50 वापरलं, राईट. 50 गुणेला 8 गुणेला 10, मग काय आलं असतं आपलं, 5 8 40, ठीक आहे, आणि हे 2
0. म्हणजे आपलं एवढं आन्सर आलं असतं आणि आन्सर काय झालं असतं आपलं पुढे ऑप्शनमध्ये चुकलं असतं. म्हणजे इथे पॉईंटनी तुम्ही म्हणाल काय इतका फरक पडतोय मी वॅटमध्ये वापरू किंवा किलोवॅटमध्ये, पण इथे काय पडतंय पॉईंटचा फरक पडतो आणि अशा प्रकारे तुम्हाला जे उत्तर हमखास येणार होतं ते चुकून जातं. म्हणून ह्या गोष्टींवर लक्ष ठेवायचं की वॅटमध्ये वापरतंय की किलोवॅटमध्ये वापरायचं आहे, त्या सूत्रामध्ये ह्या गोष्टींवर लक्ष द्यायचं. आणि आयोगाने मग काय केलं तर अशा प्रकारे प्रश्न विचारला होता. म्हणजे आपण इथे थांबलो, याच्या पुढे त्यांनी बिल विचारलेलं होतं. आता लक्षात घ्या आणखी याच्यावर काय प्रश्न आला होता या आधीच्या एक्झाममध्ये, तर तो असा होता. हा मी एक प्रश्न सांगितला तुम्हाला की 1 युनिट म्हणजे किती किलोवॅट अवर ते विचारलं होतं. त्याच्यानंतर आयोगाने प्रश्न विचारला होता की 1 किलोवॅट अवर म्हणजे नेमके किती जूल. ठीक आहे, जूलमध्ये विचारलेलं होतं. तर आपल्या स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये डायरेक्ट ही इन्फॉर्मेशन दिली आहे की 1 किलोवॅट अवर म्हणजेच 3.6 × 10⁻6 जूल. ही इन्फॉर्मेशन आपल्याला डायरेक्ट देण्यात आली आहे. त्याच्यानंतर हे जे सगळे प्रश्न आहेत ना एकाच भागातले तुमच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये एवढी इन्फॉर्मेशन दिली आहे. हे सगळे 3-4 प्रश्न ते तेवढ्याशा भागावर बनलेले आहेत. आधी हे विचारलं 1 युनिट म्हणजे किती, त्याच्यानंतर मग 1 किलोवॅट अवर म्हणजे किती जूल हा प्रश्न विचारला. आता काय विचारलं बिल किती येईल, म्हणजे त्याच सगळ्या गोष्टी काय करायच्या आहेत आपल्याला वापरायच्या आहेत. मग ह्या गोष्टीसाठी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला 1 किलोवॅट अवर म्हणजेच 1 युनिट हे सुद्धा माहिती पाहिजे, राईट. मग ह्या सगळ्या गोष्टी काय ठेवायच्यात, अशा प्रकारे माहिती वाचताना प्रत्येक घटक तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल, जेणेकरून मग आयोगाने कोणताही प्रश्न विचारला तरी तो तुम्ही बिंदास सॉल्व्ह करू शकता. लक्षात आलं? ओके, पुढचा प्रश्न बघूया. नेहाने एका लाकडी ठोकळ्यावर बल लावले. खाली दिलेल्या विधानांमध्ये नेहाने लावलेल्या बल व विस्थापन म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट बद्दल चर्चा केली आहे. त्यातील आपल्याला असत्य विधान निवडायचं आहे, म्हणजे चुकीचं विधान निवडायचं आहे. तर हा जो बल म्हणजे विस्थापन आणि फोर्स हे जे आहे तर आपण ह्यांचा काय संबंध असतो नेमका तो बघूया. तर लक्षात घ्या फोर्स, आता इथे ही आहे नेहा, ठीक आहे, आणि नेहाच्या घरात हा एक ठोकळा आहे. नेहाच्या आईने काय सांगितलं नेहाला की एक काम कर नेहा, हा ठोकळा नाही का इथून उचलून ह्या ठिकाणी ठेव. ठीक आहे, ह्या ठिकाणी स्पेसिफिक एक ठिकाण सांगितलंय नेहाच्या आईने नेहाला. आता लक्षात घ्या नेहाची आई कधी म्हणेल की माझ्या नेहाने काम केलंय म्हणून. पहिली गोष्ट तर काय झालं पाहिजे म्हणजे काम केलं, ज्याला आपण वर्क असं म्हणतो, कार्य असं म्हणतो. ठीक आहे, कार्य केलं हे कधी म्हणेल जेव्हा आईनी सांगितलेल्या जागेवर नेहाने काय तो ठोकळा नेऊन ठेवला असेल. मग आईनी सांगितलेली जागा जी आहे म्हणजेच आपण मग काय करावं लागेल, ह्या ठोकळ्याचं विस्थापन करावं लागेल, डिस्प्लेसमेंट घडवून आणावं लागेल, ज्याला आपण कशाने दाखवतो एसनी. आता लक्षात घ्या विस्थापन म्हणजे काय. विस्थापन म्हणजे एकाच दिशेने कापलेलं कमीत कमी अंतर. इथे एकच दिशा आहे, दिशा कुठे बदलली आहे का नाही. अंतर आणि विस्थापन ह्यांच्यामध्ये काय आहे फरक आहे. डिस्टन्स कशाला म्हणतो आपण की कोणत्याही दिशेने पूर्ण पार केलेलं अंतर. म्हणजे एक जण जर हा समजा आहे राहुल, हा पहिले काय करतो ए बिंदूपासून या बी या बिंदूला जातो, मग बी पासून सी या बिंदूला जातो, मग परत डी या बिंदूकडे येतो आणि त्याच्यानंतर मग इकडे जातो ई या बिंदूला जातो. तर आता इथे लक्षात घ्या की काय घडतंय, अंतर जर आपल्याला विचारलं डिस्टन्स की राहुलने किती अंतर कापलं तर आपल्याला काय करावं लागेल, हे पूर्ण डिस्टन्स जे आहे ए पासून बी, बी टू सी, सी टू डी आणि डी टू ई, हे पूर्ण अंतर जेव्हा आपण मोजतो त्याला आपण डिस्टन्स म्हणतो. पूर्ण पाथ जो आहे त्यांनी कव्हर केलेला. आणि तेच जर आपल्याला विचारलं की राहुलचं विस्थापन, राहुलचं मूळ जागेपासूनचं विस्थापन म्हणजे डिस्प्लेसमेंट किती, तर ते आपण कशा प्रकारे मोजतो, तर ते आपण अशा प्रकारे म्हणजे ए टू ई डायरेक्ट एकाच दिशेने कमीत कमी अंतर, हे काय म्हणू आपण, ह्याला म्हणतो आपण विस्थापन असं म्हणतो. हाच डिफरन्स आहे अंतर आणि विस्थापनमध्ये. अंतर हे अशा प्रकारचं होतं एवढं, आणि विस्थापन काय तर जे एकाच दिशेला होतं आणि कमीत कमी अंतर जे असतं त्याला आपण विस्थापन असं म्हणतो. ठीक आहे, मग इथे काय करायला सांगितले नेहाच्या आईने, त्याचं विस्थापन करायला सांगितलं. मग मला सांगा हे जे विस्थापन करण्यात येते, नेहा ठोकळा उचलते आणि दुसरीकडे ठेवते, तिला विस्थापन करायचं, किंवा नेहा ढकलून त्या ठोकळ्याचं विस्थापन घडवून आणेल, ह्याच्यासाठी नेहाला काय लावावं लागेल तर ऊर्जा वापरेल ना ती, म्हणजेच तिला काय लावावं लागेल, बल लावावं लागेल, फोर्स लावावा लागेल. नेहा जरी तो ठोकळा जो आहे तो अशा बाजूने ढकलून त्या ठिकाणी नेते तरी बल लावावं लागेल. नेहा उचलून जरी
त्या ठिकाणी नेऊन ठेवत असेल तरी बल लावावं लागेल, किंवा नेहा जर दोरी बांधून खेचत जरी असेल त्या ठोकळ्याला तरीही बल लावावं लागेल. म्हणजे कार्य कधी पूर्ण होईल, जेव्हा एक तर त्या ठोकळ्याचं विस्थापन होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे बल लावावं लागेल. विस्थापन करण्यासाठी बल म्हणजे कोणतंही कार्य होताना आपण दोन गोष्टी लक्षात घेतो, ते म्हणजे बल आणि विस्थापन ह्या गोष्टी. जर दोन्ही गोष्टी घडल्या असतील तरच काय म्हणू आपण कार्य झालं. कारण जर असं म्हणू की इथं फक्त काय केलं, नेहानी बल लावलेलं आहे, ठीक आहे. आता बल जे लावलंय म्हणजे नेहा याच्यावर बसून गेली, ठीक आहे. बल लागतंय, मग बल तर लागतंय पण विस्थापन घडतंय का, नाही. ठोकळा तर त्याच ठिकाणी आहे. विस्थापन जर शून्य आहे तर आपण म्हणू का, नेहाचेही म्हणेल का तू कार्य केलं, नेहाचेही काय म्हणेल, बाई तू अजून त्याच्यावर बसून राहिली, मी तुला काय सांगितलं होतं, काम करायला सांगितलं होतं, इथून इथं न्यायला सांगितलं होतं. नेहा काय म्हणेल, आई मी तर फोर्स लावते, मी बल लावते, बसली आहे त्याच्यावर. पण नेहाची आई म्हणेल, अगं पण फक्त मी बल लावायला सांगितलं होतं का, तुला काय सांगितलं तिथून तिथे नेऊन ठेव. म्हणजे कार्य कधी होईल, जेव्हा त्याचं विस्थापन पण होईल आणि बल सुद्धा लावल्या जाईल. मग आता हे जे बल लावल्या जातं तर लक्षात घ्या की ज्यावेळी आता इथे बल कोणत्या दिशेला लावायला पाहिजे होतं, ह्या दिशेला. विस्थापन आपल्याला ह्या दिशेला करायचंय. मग हा जो आहे आपण याला काय लिहू, F1 लिहू, ठीक आहे. पण मग नेहाने लावलेलं बल कोणत्या दिशेने आहे, तिने काय पर्याय निवडला, आपण ओढूनच नेऊ त्या ठोकळ्याला. मग हा जो कोणत्या दिशेला लावला, ह्या दिशेला तिने बल लावलेला आहे. म्हणजे इथे लक्षात घ्या की विस्थापन इकडच्या दिशेला घडायला पाहिजे होतं, तिने बल ह्या दिशेला लावला. मग असं जेव्हा केलं जातं त्याच्यामध्ये काय निर्माण होईल, कोन निर्माण होईल, आणि त्याला काय म्हणतो आपण, थिटा असं म्हणतो, राईट. मग आता जेव्हा असं आपल्याला जर एखाद्या कोनामधून म्हणजे अँगलमधून जर बल लावण्यात आलं तर तेव्हा आपण कार्य नेमकं कशा प्रकारे काढतो. आता इथे लक्षात घ्या आपण कार्य कशा प्रकारे काढलं होतं, विस्थापन गुणेला बल, राईट. पण जर अँगल बनवत असेल, हा जर असा असतं डायरेक्ट तर आपलं हे सूत्र आलं असतं. पण एका अँगलनी नेहा बल लावते म्हणजे आपल्याला मग कसं काढावं लागेल, तर वर्क इज इक्वल टू S इंटू F1 कॉस थिटा. कसा, कारण जर आपल्याला हा अँगल काढायचा असेल म्हणजे कॉस थिटा जर आपल्याला काढायचा असेल तर तो काय येतो, तर जवळची बाजू, राईट, ॲडजस्टंट साईड. म्हणजेच काय होईल, F1 येईल आपल्याला, राईट. आणि त्याच्यानंतर हा काय झाला, F कर्णाची बाजू, हा झाला F. म्हणजेच आपला F1 जो आहे हा आपला F1 आहे, ठीक आहे. F1 जो आहे तो किती येईल आपला, तर तो येईल F कॉस थिटा. हा झाला अँगल सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावा लागेलच, म्हणून आपण काय आलं, F कॉस थिटा असं आलं. आता मला सांगा की हा अँगल जर बदलला म्हणजे कोण बदलत राहतो, राईट. आता मी तुम्हाला सांगितलं हा थिटा जो आहे ना हा 90 डिग्रीचा आहे. म्हणजेच काय, तर ती लंबरूप बल लावते, ठीक आहे. 90 लंबरूप बल लावते आणि कॉस 90 डिग्री इज इक्वल टू किती आहे, तर कॉस 90 डिग्री 0, राईट. म्हणजे जर आपण कॉस 90 डिग्री इज इक्वल टू 0 लावलं तर ते कसं येईल, S इंटू F इंटू 0. म्हणजेच कार्य कसं होईल, शून्य कार्य होईल. म्हणजे जर फोर्समधलं जो आहे थिटा जर आहे 90 डिग्रीचा बनत असेल तर कार्य काय होणार, शून्य कार्य होणार. म्हणजेच कार्य होणार नाही. त्याच्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलं की थिटा जो आहे आपण किती घेऊ, शून्य. म्हणजे ज्या दिशेला विस्थापन करायचं त्याच दिशेला आपण बल लावला. म्हणजेच नेहाने इन शॉर्ट ह्या दिशेने बल लावला, राईट, इकडनं बल लावला. विस्थापन सुद्धा ह्याच दिशेला करायचं आहे. म्हणजे मग थिटा किती झाला, 0 डिग्री. म्हणजेच ह्याची कॉस जो आहे कॉस 0 डिग्री जे येतं त्याची व्हॅल्यू येते 1. म्हणजे माझं कार्य किती झालेलं आहे, S इंटू F विस्थापन गुणिला बल इतकं माझं कार्य झालेलं आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला काय सांगितलं, नेहा काय करते, नेहाला लक्षातच राहत नाही की इकडे विस्थापन करायचं आहे, ठीक आहे, या दिशेला. नेहा काय करते की ह्या दिशेने म्हणजे अशा प्रकारे ह्या दिशेने बल लावते, ठीक आहे, ह्या दिशेने. मग विस्थापन ह्या दिशेला करायचं आहे, बल कसं लावलं तिने, या दिशेने लावलं. म्हणजेच मग हा अँगल किती झाला, तर 180 डिग्री. आणि कॉस 180 डिग्री जर आपण बघितलं, कॉस 180 डिग्री जर आपण बघितलं तर त्याची व्हॅल्यू काय आहे, -1. म्हणजे आपलं झालेलं कार्य काय येईल, -F इंटू S. म्हणजेच व्हॅल्यू तेवढीच येईल.
कार्य तेवढंच होईल पण कोणत्या दिशेला, विरुद्ध दिशेला होईल. निगेटिव्ह ही साईन काय दाखवते आपल्याला, विरुद्ध दिशेला झालेलं कार्य दाखवते. कार्य झालेलं आहे पण कोणत्या दिशेला, विरुद्ध. नेहाच्या आईने ठोकळा इथे ठेवायला सांगितलं होतं, नेहाने आणून ठोकळा कुठं ठेवलेला आहे, ह्या दिशेला इथं आणून ठेवलेला आहे. मग नेहाची आई काय म्हणेल, मी तुला त्या दिशेला ठेवायला सांगितलं, तू उलटच काम करून ठेवलं, राईट. म्हणजेच इथं विरुद्ध कार्य झालेलं आहे. आता आपण काय बघूया की जे नेहाच्या बाबतीत म्हटलं होतं की बल आणि विस्थापनाचं काय आहे संबंध, नेमका काय आहे त्याच्याबद्दल चर्चा केली होती. आता आपल्याला क्रॉस साईन म्हणजे असत्य निवडायचं आहे. तर ज्यावेळेस बल लावले असता विस्थापन होत नाही त्यावेळी बल व विस्थापन एकमेकांना लंबरूप म्हणजेच परपेंडिक्युलर म्हणजेच 90 डिग्रीचा अँगल असतो. करेक्ट आहे. ज्या वेळेस बलाची व विस्थापनाची दिशा एकच असते म्हणजेच कॉस थिटा जो आहे, थिटा किती आहे 0 डिग्री, राईट. आपण तिथे असं लिहिलं होतं कॉस 90 डिग्री, मग त्याची व्हॅल्यू किती येणार तर 0. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आता ह्याचं रूपांतर जर आपण केलं तर कॉस किती 0 डिग्री इज इक्वल टू किती यायला पाहिजे 1 म्हणजे FS, राईट. आपण हे तिथं साईनमध्ये लिहिलं होतं, हे वाक्यामध्ये त्याचं रूपांतर त्यांनी करून आपल्याला प्रश्न विचारलाय. दिशा एकच असते त्यावेळेस बलाने केलेले कार्य ऋण असते. ऋण असते का नाही, कसं आलंय धन आलंय. ऋण कार्य कधी होणार, जेव्हा अँगल जो आहे 180 डिग्रीचा म्हणजेच बल जो आहे तो विरुद्ध दिशेने, ज्या दिशेने लावायला पाहिजे होता त्या दिशेने न लावता विरुद्ध दिशेने लावला असेल तर ऋण असेल. म्हणजेच हे वाक्य काय आहे चुकीचं आहे. आपल्याला असत्य निवडायचं आहे. म्हणजे असत्य कोणतं आहे ब, हे वाक्य असत्य आहे. आता जर इथे धन असतं, ठीक आहे, कार्य कसं असतं धन म्हणजे पॉझिटिव्ह असतं तर हे काय आलं असतं वाक्य बरोबर आलं असतं. पण इथे ऋण असल्यामुळे वाक्य काय आहे चुकीचं येत आहे. ओके. तुम्हाला हे संकल्पना समजल्या तर आज आपण ह्या सेशनमध्ये इथे थांबूया. कुणाला डाऊट जर असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. थँक्यू.